नमस्कार, मी सारा जानवेकर. द हिलिंग लॅब आणि संवाद सेंटरच्या माध्यमातून हा जो नवीन उपक्रम पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सुरुवात करतोय, त्यामध्ये उपस्थित सगळ्यांचं स्वागत. गेले 1-1.5 वर्ष अनेकांना माहिती आपण पौर्णिमेला ध्यानसत्र घेत होतो, विशेष करून ध्यानसत्र. तर ती सगळी मेडिटेशन्स आता एक-एक YouTubeला येतीलच. याची लिंक मी ग्रुपवर पाठवत जाईन, जी पौर्णिमेला करता येतील. त्याला ॲडिशन म्हणून ही सगळी मेडिटेशन्स घेत असताना एक महत्त्वाचं लक्षात आलं, की विविध विषयांबद्दल लोकांना कुतूहल असतं किंवा लोकांना उत्सुकता असते किंवा प्रत्येकालाच या वेगळ्या सगळ्या विषयांबद्दल म्हणजे संस्कृत भाषा असो, मंत्रशास्त्र असो किंवा मंत्रांसारखंच प्राचीन भारतीय इतर काही शास्त्र आहेत, या सगळ्याबद्दल काही प्रश्न असतात अनेकांच्या मनात आणि मग त्याला उत्तरं अनेक जण विचारतात WhatsAppवरती हे प्रश्न येतात, पण सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं असं नाही. सगळ्यांना उत्तरं देता येतात वेळेत असं होत नाही काही वेळा. म्हणजे वेळेअभावी ते अशक्य होतं. तर त्याचंच तेच करता यावं, सुरळीतपणे करता यावं आणि प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरं देता यावीत आणि असे सगळे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावेत, या हेतूने मुक्तांगण या नावाने हा एक वेगळा उपक्रम चालू करतोय. आज पौर्णिमा आहे, आपण दर पौर्णिमेला भेटतोच. तसेच आज भेटलोय आणि मिक्स आहे, मुक्तांगण आहे, अंगण आहे. अंगणात जशा गप्पा रंगतात किंवा पौर्णिमेच्या रात्री अंगणामध्ये बसून गप्पा मारायला जी धमाल येते, जी मजा येते, तसं काहीतरी अनुभवण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा गप्पा म्हणतो तेव्हा इट हॅज टू बी इंटरॅक्टिव्ह. ओके, सो आय एम एक्सपेक्टिंग युअर रिस्पॉन्स वेन एव्हर रिक्वायर्ड. आणि मग दरवेळी, दर पौर्णिमा आणि दर अमावस्या, एव्हरी फुल मून अँड एव्हरी न्यू मून, थोडं थोडं मध्ये मी आय यूज इंग्लिश बिकॉज देर आर सम पीपल दे डोंट अंडरस्टँड मराठी. सो प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला, एव्हरी फुल मून अँड न्यू मून, we will be having a topic. We will choose a topic for that particular session. Today's topic is श्री सूक्त. अनेक अनेक जणांचे प्रश्न होते श्री सूक्ताबद्दल, कुतूहल होतं, उत्सुकता होती. अलीकडेच श्रीविद्या कार्यशाळेला सुरुवात झाली आणि तेव्हा सुद्धा श्री सूक्त हा विषय थोडासा आला होता डोक्यात. तर त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी श्री सूक्ताची थोडक्यात माहिती मी अगदी सांगणार आहे. जसं म्हटलंय तसं की हे वर्कशॉप असं नाही, पण थोडक्यात श्रीसूक्त काय आहे, ते काय करू शकतं आणि आपल्यासाठी आपल्या आयुष्यात श्रीसूक्त कुठली जादू घडवून आणू शकतं, हे आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याच्यात आत्तापर्यंत अनेकांनी श्रीसूक्त कार्यशाळा किंवा श्रीसूक्त हे शिकलेले आहेत आणि त्यांचे अनुभव, की त्यांनी काय 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 खरंच ही जादू अनुभवली का, जी मी सांगण्याचा प्रयत्न करते, ते आपण काही जण जर इथे असतील तर त्यांचे आपण एक्सपिरियन्स ऐकूया, अनुभव ऐकूया. त्यानंतर याच विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा आणि मग आपल्याकडे वेळ असेल तर आणि सगळ्यांना इच्छा असेल तर तर आपण एक छोटंसं क्विक मेडिटेशन घेऊ आणि नाहीतर शक्य नसेल तर YouTubeवरती मेडिटेशन येईलच. ती लिंक मी लगेचच पाठवेन. म्हणजे प्री रेकॉर्डेड YouTubeवरती अपलोड होणारच आहे. तर ते तुम्हाला लगेच पाठवलं जाईल. त्याच्या विषयाकडे जाऊया मुख्य. श्री सूक्त असे 2 शब्द आहेत. अतिशय पॉप्युलर आहे. अफाट त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल बिकॉज इट इज रिअली, रिअली पॉप्युलर. आणि श्री सूक्त, लेट्स अंडरस्टँड द मीनिंग फर्स्ट. श्री आणि सूक्त 2 शब्द आहेत. श्री इज बीज मंत्र. इट इज अ सीड मंत्रा, सीड सिलॅबल, वेगवेगळे त्याला नावं म्हणतात. स, र, ई 3 अक्षरं येतात. काही ठिकाणी श, स असे दोन्ही उल्लेख सापडतात. तर श्री असं म्हणण्याची एक पद्धत आहे, म्हणजे जे अनेक जण वैदिक अभ्यास करणारे. श्री सूक्त हे वैदिक सूक्त आहे. इट इज फ्रॉम वेदास. ऋग्वेद हा जर ऐकलं असेल तर ऋग्वेदामधल्या एका ठराविक भागामध्ये श्री सूक्त ही रचना येते. सो ऋग्वेद, द टॉपिक ऑफ ऋग्वेद ऑर द थीम ऑफ ऋग्वेद इज मायथॉलॉजी. सगळ्या देवतांची माहिती त्याच्यामध्ये येते. वेगवेगळ्या देवता, व्हॉट डू दे डू, व्हॉट आर देअर रिस्पॉन्सिबिलिटीज, ते काय काय करतात, काय काय त्यांची कार्य आहेत, या सगळ्याची माहिती ऋग्वेदात येते, ज्याच्यामध्ये श्री सूक्त येतं. आणि श्री, स, र, ई, स समत्व, बॅलन्स, बॅलन्स ऍक्ट, समथिंग टू डू विथ बॅलन्सिंग. ओके, असं लक्षात घ्यायचं. र आहे, र जिथे जिथे येतो, र वैदिक र असतो. आपण जो र म्हणतो तो इंग्रजी उच्चार आहे, आरचा. राधिका हा र, हा आरचा उच्चार झाला.
बट र जो येतो सो त्या र मध्ये रफार जसा येतो रोग प्रतिकारक शक्ती, रोग प्रतिकार किंवा कशाचं तरी समूळ उच्चाटन, निराकरण, क्लिन्झिंग आउट, ओके, रिमूव्हिंग समथिंग और क्लिन्झिंग आउट or healing something, healing properties. All these are combined in that r. So r, e, shri, e आहे, दीर्घ ई आहे. This is a long pronounced, long e. So e is ईश तत्व. ईशा is energy, omnipresent or energy, basically an energy. So ईश तत्व आहे, श्री आहे. मग श्री काय आहे? श्री इज अन एलिमेंट. म्हणजे हे कसलं आहे? महालक्ष्मी किंवा लक्ष्मी ज्याला आपण म्हणतो, त्या लक्ष्मीचा जो गाभा किंवा लक्ष्मीचं जे कोर एलिमेंट असेल ते म्हणजे श्री. असा अर्थ त्याचा आपण घेऊ शकतो. श्री हे देवीचंच रूप आहे, पण श्री ह्या देवतेचं वर्णन करताना असं म्हणतात की तो लक्ष्मीचा एक कोर फॉर्म, त्याचं जे मूळ असेल किंवा त्यातलं जे मूळ तत्व आहे दॅट इज श्री. श्री म्हणजे लक्ष्मी नाही, त्यातलं मूळ तत्व. कारण श्रीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. आपल्याकडे अष्टलक्ष्मी संकल्पना येते. श्री सूक्त हे त्याच्यावर आधारित आहे. श्री सूक्ताच्या दुसऱ्या शब्दाकडे जाऊया. सूक्त, स उक्त. स उक्त. उक्त इज समथिंग दॅट हॅज बीन सेड, दॅट हॅज बीन टोल्ड. ओके, काहीतरी बोललं गेलेलं. देर इज अ डिफरन्स. बोलणं आणि बोललं जाणं याच्यामध्ये फरक आहे. आपण म्हणतो ना की चुकून बोललं गेलं. बोललं गेलं म्हणजे कुठल्या तरी नादात, कुठल्या तरी तंद्रीमध्ये आपल्याकडून काहीतरी बोललं जातं. तसं उक्त असं कोणाकडून तरी बोललं गेलं. अँड हू हॅज डन दॅट? ऑफकोर्स कोणीतरी ऋषी मुनी, आपल्यासारखी माणसं नाही. सो ऋषी मुनींकडून बोललं गेलं म्हणजे कधी बोललं गेलं? चुकून नाही बोललं गेलं, ध्यानावस्थेमध्ये बोललं गेलं. म्हणजेच काय की ते कुठून तरी ज्ञान आलं आणि ते जाणीवपूर्वक मुद्दाम कोणी बोललेलं नाही, तर ते आपोआप मुखातून कोणाच्या तरी प्रकट झालं. आणि स उक्त ते बोललं गेलेलं आहे. परत तिथे स शब्द येतो, समत्वयुक्त. सो इट विल गिव्ह यू सम काइंड ऑफ बॅलन्स. इट विल लीड टू बॅलन्स ऍक्ट, और ज्याला आपण म्हणतो की सगळं काही समत्वाला आणणार असं सूक्त. सो श्री सूक्त असे दोन छान शब्द आहेत. त्याच्याच पुढच्या भागाकडे जाऊ. त्याची रचना काय आहे, विषय काय आहे? श्री सूक्ताचा मुख्य विषय वैदिक समृद्धीची सूत्र असं ज्याला म्हणता येईल. समृद्धी इज प्रॉस्पॅरिटी, अबंडन्स, वेल्थ ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी संकल्पना येते, 8 प्रकारच्या समृद्धी. श्री सूक्तामध्ये एक ओळ येते, गावो दास्यो श्वान पुरुषानहम. पुरुषानहम, पुरुष म्हणजे नातेवाईक मंडळी, आपली सगळा गोतावळा, मित्रमंडळी, कुटुंब. म्हणजे श्रीसूक्त असं म्हणतं की ती माणसं, कुटुंब ही सुद्धा एक प्रकारची लक्ष्मी असं प्रत्यक्ष वेदांमध्ये उल्लेख येतो. अशा 8 लक्ष्मींचं वर्णन आणि मग त्याच्याबद्दल काय काय करता येतं याचाच अर्थ वैदिक श्री सूक्त हे जे सूक्त वाङ्मय आहे, सूक्त आणि सूत्र दोन्ही लक्षात घ्यायचं. सूक्त इज बेसिकली अ फॉर्म्युला. अशी अनेक सूक्त आहेत. नदी सूक्त आहे, संवाद सूक्त आहे, श्री सूक्त इज व्हेरी पॉप्युलर. सो दीज आर फॉर्म्युलाज. फॉर्म्युला म्हणजे छोटस काहीतरी क्लू दिलेला आहे. कशासाठी आहे? वैदिक श्री सूक्त हे समृद्धीची सूत्र सांगतो. भौतिक समृद्धी ज्याला आपण म्हणतो, मटेरियल वेल्थ, मटेरियल प्रॉस्पॅरिटी, मटेरियल अबंडन्स अँड ऑफकोर्स स्पिरिच्युअल अबंडन्स, स्पिरिच्युअल प्रॉस्पॅरिटी, स्पिरिच्युअल वेल्थ, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. भोग किंवा मोक्ष, भुक्तिम मुक्तिमची प्रदायिनी असं म्हटलं जातं. सो भुक्ती हवी असेल तरी श्री सूक्त देतं, मुक्ती हवी असेल तरी श्री सूक्त देतं. त्याची रचना तेवढी अफाट आहे, म्हणून पौर्णिमेला आपण हा विषय घेताना खूप छान वाटतंय. श्री सूक्त, संपूर्ण श्री सूक्त हा वेगळं, पण जे श्री सूक्त साधना म्हणून किंवा मंत्रशास्त्रामध्ये जे श्री सूक्त येतं, 16 ऋचा, 15+1 अशी त्याची रचना आहे. 15 काय आहेत? 15 योगिनी, 15 यक्षिणी अशी ती रचना आहे. श्रीयंत्र ऐकलं असेल तर श्रीयंत्रामध्ये मध्यभागी एक डॉट असतो. तो जो मध्ये डॉट असतो, मधला डॉट म्हणजे श्री, ती श्री देवता, श्री तत्व. आणि त्याच्या भोवताली जे 15 असतात देवता वेगवेगळ्या, त्या योगिनी, त्याला वेगवेगळी नावं आहेत, योगिनी, यक्षिणी. तर अशा 15 डेडिकेटेड 15 ऋचा आहेत. ऋग्वेदाच्या वर्सेस ना दे आर कॉल्ड एज ऋचा. सो त्या पदांना, सो 15 ऋचा आणि 16वं श्रीचं आहे. इतकी अप्रतिम रचना आहे की पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत 15 दिवस श्री सूक्ताचे पाठ करण्याचे जे अफाट आणि अप्रतिम फायदे आहेत ते वेदांमध्ये सांगितले. आणि त्याच्यामध्ये सूत्र रूपाने सांगितले. सूत्र
कुठली कुठली आहेत? पातंजल योग सूत्र ऐकलं असेल. यू माइट हॅव हर्ड कामसूत्र. कामसूत्र इज ऑल अबाउट बिहेवियर, सायकोलॉजिकल म्हणजे ह्युमन सायकोलॉजी बद्दल कामसूत्र सांगतं. पातंजल योग सूत्र, योग या विषयाबद्दलची शॉर्ट फॉर्म्युलाज असं. तर तसं ही सूक्त काम करतात. मग त्याच्यातलं एक एक सूक्त, अगदी पहिला श्लोक बघूया. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. जातवेदो म आवह. जातवेद अग्नीला आवाहन करायला सांगितलंय. पहिल्याच श्लोकामध्ये चंद्र आणि सूर्य दोन्हीचा उल्लेख येतो आणि इतकी अप्रतिम सूत्र दिलंय, अप्रतिम रचना आहे. पहिल्या श्लोकामध्ये मंत्रशास्त्राचा पहिला नियम येतो की मंत्रशास्त्रातून तुम्हाला गोष्टी घडायला हव्यात. मंत्र म्हटल्याने अमुक तमुक होतं असं जे म्हटलं जातं त्याचा पहिला नियम श्रीसूक्ताच्या पहिल्या ओळीमध्ये येतो. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम. सुवर्ण आणि रजत, सोनं आणि चांदी. योगशास्त्राच्या भाषेत सूर्य आणि चंद्र, सूर्यनाडी चंद्रनाडी, राईट अँड लेफ्ट. ओके. इडा पिंगळा, जे काही तुम्हाला नावं माहिती असतील. सूर्य आणि चंद्र रजत स्रजाम यांच्या माळा आहेत. सूर्य आणि चंद्राच्या माळा म्हणजे काय? तर दुसरं तिसरं काही नाही, श्वासाची आवर्तन माळ आहे ना ती. एक एक श्वास येतो जातो येतो जातो. सो ती गोलाकार असं काहीतरी त्याचं वलय आहे. आणि ह्या सुवर्ण रजत स्रजाम सोनं चांदीच्या माळा म्हणजे श्वासाची आवर्तनं. हिरण्यवर्णाम हरिणीम, हिरण्यवर्ण गोल्डन रंगाची हरिणी असं सोप्पा अर्थ. हरिण म्हणजे डिअर, गोल्डन डिअर. तर देवीचं वर्णन आहे. श्री कशी आहे? सुवर्ण रंगाची आहे, सोनेरी रंगाची. ती सोन्याच्या रंगाची आहे. हा सोनेरी रंग कुठला? नॉट द नॉर्मल गोल्डन कलर दॅट वी माइट सी इन अवर डे टू डे लाईफ. दिस गोल्डन कलर इज, इफ अट ऑल असं म्हणूया की एखादा खजिना आहे, अलिबाबाची गुहा वगैरे आपण म्हणतो ना अली, तर तसा एखादी एखादी गुहा आहे तिथे खूप खजिना आहे. इफ देर इज अ ट्रेजर, हिडन ट्रेजर समवेअर इन द केव, आणि ते खूप ह्यूज आहे, खूप मोठा खजिना आहे, तर त्याच्या खजिन्याचा प्रकाश ज्या रंगाचा असतो त्या गोल्डन रंगाची, तो हिरण्य रंग. हिरण्य वर्णाम, वर्ण म्हणजे रंग, हरिणीम हरिणी आहे. पहिला क्लू येतो, पहिलं सूत्र येतं समृद्धीचं की ती हरिणी आहे, ती चंचल आहे. पहिलं सूत्र काय आहे? लक्ष्मी चंचल आहे. हे आपण म्हणतोच ना, आपण म्हणतोच की पैसा स्थिर नाही, तो नसणारच आहे. कारण वेदांनी सांगूनच ठेवलेलं आहे की श्री ही स्थिर नाही, ती हरिणीसारखी, हरणासारखी आहे. व्हेनेवर देयर इज अ रेफरन्स ऑफ हरिण, डिअर, यू ऑफकोर्स कनेक्ट टू रामायण. तिथे तोच संदर्भ आहे की सुवर्ण मृग जे चंचल सांगितलेलं आहे. खूप मेटेफर आहे. इट इज अ मेटाफरिकल स्टोरी. इट इज अ, त्याला रूपक म्हणतो आपण. रूपकात्मक गोष्ट रामायणात येते की हरिण येतं आणि हरणाच्या मागे श्री रामचंद्र. हरिण कोणाला मोहात पाडतं? पृथ्वी तत्वाला. सीता आपली, सीता पृथ्वी कन्या, तिला आपण जमिनीशी तिचं नातं जोडलेलं आहे. सो सीता म्हणजे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि हरिण सुवर्ण हे त्या मणिपूर चक्र, सोनेरी रंगाचं प्रतीक आहे किंवा श्रीचं प्रतीक आहे. तर अर्थात श्री पृथ्वीसारख्या स्थिर तत्वाला, पृथ्वी तत्व म्हणजे जे अढळ आहे, जे जड आहे, जे एकदम स्टेबल आहे, ग्राउंडिंग ज्याचं झालेलं आहे, त्याला भुरळ पाडते, म्हणजे त्याला सुद्धा ती विचलित करते, की त्याला अस्थिर करते. एवढी ताकद त्या श्रीमध्ये आहे, एवढी ताकद त्या वेल्थ अबेंडन्सच्या श्री शक्तीमध्ये आहे. आणि तोच हरिणाचा रेफरन्स इथे म्हणजे इकडे सुद्धा दिसतो. हिरण्यवर्णाम हरिणीम हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, असे अनेक अर्थ आहेत, दोन महत्वाचे सांगते पण त्याचे बरेच अर्थ आहेत. दुसरा अर्थ, हिरण्यवर्णाम हरिणीम, हरण करणारी, आपलं अट्रॅक्शन खेचून घेणारी, समथिंग दॅट अट्रॅक्ट्स अस, आपल्याला आकर्षित करणारी, म्हणजे आपलं लक्ष वेधून घेणारी. आपण जातोय आणि इथे असे आजूबाजूला 8-10 लाख रुपये किंवा 50 लाख, 2 कोटी रुपये असे ठेवलेले दिसले तर लक्ष जाणार नाही असं होईल का? असं शक्यच नाही. दागदागिने दिसले तर लक्ष जात नाही का? विंडो शॉपिंग करतो आपण. दॅट इज हरिणी, हिरण्यवर्णाम हरिणी. संपूर्ण मॉलमध्ये जा, हिरण्यवर्णाम हरिणी या लक्ष्मीच्या पहिल्या सूत्राची अनुभूती येईल. ती आपलं लक्ष वेधून घेते, इतकी ती अट्रॅक्टिव्ह आहे. देवीचं वर्णन असं आहे की ती इतकी आकर्षक आहे की ती तुम्हाला मान वळून वळून बघायला लावते तिच्याकडे. सुवर्ण रजत स्रजाम, आणि माळा आहेत तिच्या गळ्यामध्ये, सोन्या चांदीच्या माळा आहेत. हे देवतेचं वर्णन. आता आपण दुसऱ्या वर्णनाकडे जाऊ, दुसऱ्या अर्थाकडे जाऊ. सुवर्ण रजत स्रजाम, सोनं आणि चांदीच्या गोलाकार माळा म्हणजे माझा श्वास,
आणि मग पुढचं सूत्र येतं. एकाच वाक्यात दोन सुक्तामध्ये दोन सूत्र येतात. पहिलं ती चंचल आहे, दुसरं तिला स्थिर करायचं तर सुवर्ण रजत स्रजाम, सोन्या चांदीच्या माळा ज्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. जो मंत्रशास्त्राचा थंब रूल आहे, मंत्रशास्त्राचा पहिला नियम आहे की श्वासावर आधारित मंत्र म्हटले, श्वासावर आधारित श्रीसूक्त म्हटलं तर त्याची जी काही जादू आहे, त्याचं जे काही मॅजिक आहे, त्याचे जे काही अफाट परिणाम आहेत, म्हणजे आपल्याकडे एक वाक्प्रचार वापरतात, लक्ष्मी पाणी भरेल असं वगैरे म्हटलं जातं, तर किंवा पैशाचा पाऊस पडेल किंवा धो धो संपत्ती येईल, असं जे जे तुम्ही ऐकलं असेल, जिथे जिथे पाण्याची तुलना केलेली आहे. बोलता बोलता आठवलं, या तीनही संदर्भामध्ये देर इज, आपण पाण्याची उपमा देतो. पाऊस पडेल, धो धो संपत्ती येईल, लक्ष्मी पाणी भरेल. सो पाण्यासारखा पैसा येईल तुमच्याकडे असं जे म्हणतो, हात लावेल तिथे पाणी काढीन, असं जे वेगवेगळी नावं आहेत, सगळीकडे वॉटर एलिमेंट येतं, जे लक्ष्मीच्या उगमाचं आहे ना. समुद्र मंथनातून लक्ष्मी आली. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह. चंद्राम, चंद्र आहे, पूर्ण तत्व आहे आणि चंद्राप्रमाणे शीतल आहे, ती सौम्य आहे. शी इज व्हेरी सुदिंग, शी इज व्हेरी लव्हिंग, अशी खूप केअरिंग, प्रेमळ अशी ती आहे. चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह. जातवेदो अग्नितत्व आलं. एकाच पहिल्याच सूक्तामध्ये कोण कोण आलंय ते तुम्ही आता बघितलं असेल. मणिपूर चक्र आलं, अर्थात त्या मणिपूर चक्राचं अग्नितत्व आलं, आणि जातवेदो म आवह. सो अग्नितत्वाने त्याला आवाहन करायचंय. त्याचा एक अर्थ होतो कर्मकांडात्मक आवाहन. वैदिक सूक्त सूक्त असं म्हणतात की तुम्ही आहुती द्या आणि श्रीला जागा करा, श्रीला आवाहन करा, मग यज्ञ करा, अग्निहोत्र करा, अनेक गोष्टी करता येतात. त्याचे अनेक वेगवेगळे उपाय आहेत. ते शक्य नसेल की नाही मला नाही आवड या सगळ्याची, तर जातवेदो म आवह, जातवेदस म आवह. आपल्यामधलं अग्नितत्व काय आहे, सोप्पा विचार करायचा की माझ्या श्वासामधलं अग्नितत्व म्हणजे काय, किंवा माझ्या शरीरामधलं तेज अग्नितत्व म्हणजे काय, त्याचा वापर करून श्रीसूक्त म्हणायचं आहे, असा त्याचा थोडक्यात अर्थ. आणि अग्नी म्हणजे तेज, तेज म्हणजे चैतन्य. चैतन्य कुठे आहे, आपल्यामध्ये चैतन्य आहे हे कशामधून दिसतं, तर श्वासामधून दिसतं. तो श्वास नसेल तर आपण अचेतन आहोत, वी आर डेड, वी आर नो मोर लाईफ, so we are no more living. So the breath is one key factor, and agni, fire element. So fire is वाक, आपली वाणी, वैखरी मधनं जे बाहेर पडतं ते सगळं. सो असा त्याचा उच्चार करा असं श्रीसूक्त सांगतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रीसूक्ताचे भौतिक बेनिफिट्स ज्याला आपण म्हणतो हे अफाट आहेत. आय मीन यू नेम इट, किंवा त्याला मर्यादाच नाहीत. असं स्काय इज द लिमिट अशा अर्थी, की तुम्ही म्हणाल ते सगळं काही या श्रीसूक्तातून तुम्हाला अचीव करता येतं, जर त्याचं शास्त्रशुद्ध पठण केलं. शास्त्र म्हणजे शिकलो, ते आपण व्यवस्थित शिकलो. कारण श्रीसूक्त हे गायनासारखं केलं जातं. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम, असं त्याची एक छान रिदम आहे. ऋग्वेदाची एक चाल आहे, त्याला एक मीटर आहे, चढ उतार आहेत, ते कसे म्हणायचे काय, हे सगळं शिकून श्वासावर आधारित श्रीसूक्त केलं तर त्याचे असे अफाट अफाट परिणाम आहेत. श्रीसूक्तामध्ये 15 आणि 16चा संदर्भ आपण बघितला, ते चंद्राशी खूप जवळून जोडलेलं आहे. पौर्णिमा आणि अमावस्या ह्याच्याशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. पौर्णिमा म्हणजे कोण आणि अमावस्या म्हणजे काय, ह्याचे संदर्भ श्रीसूक्तामध्ये येतात. त्या 15 ऋचांमध्ये हे सगळे संदर्भ येतातच येतात. आणि मग श्रीसूक्तावर आधारित जी आहे, आधारित म्हणजे श्रीसूक्त एक महत्वाचा कॉम्पोनंट, ती श्रीविद्या. त्याला इतरही अनेक मंत्र श्रीविद्येमध्ये जोडले जातात. श्रीसूक्ताशीच संबंधित येतं ते श्रीयंत्र, आणि श्रीसूक्ताचं आपल्या आतमध्ये जे आहे ते श्रीचक्र. अशी ती छान सिस्टीम आहे, अशी ती अप्रतिम रचना आहे. हा जो श्री आहे हा फक्त वेदांनी सांगितला नाही, तर तो आपल्या संस्कृतीमध्ये इट इज कनेक्टेड, इट इज अलाइन टू अवर कल्चर. आपण नावाच्या सुरुवातीला श्री, श्रीमती, श्रीयुत असं लावण्याची पद्धत आहे. श्रीफळ देतो आपण, नारळ जो आहे त्याला श्रीफळ म्हणण्याची पद्धत आहे. याचा अर्थ आमच्या घरचं काहीतरी तुमच्या घरी आपण देतो. म्हणजे नारळ देणं अनेक अर्थी शब्द वापरतात, पण बेसिकली माझ्याकडचं श्री तत्व मी तुम्हाला देते, असं ते श्रीफळ असा त्याचा अर्थ होतो. पूर्वी आपण डायरी लिहिताना, हिशोब लिहिताना वरती श्री लिहिण्याची पद्धत आहे. जर ते कोणी लिहित नसेल तर ते नक्की लिहा. त्या छोट्याशा कृतीने अनेक अनेक परिणाम दिसून येतील.
काहीही लिहिताना सुरुवातीला वरती श्री लिहायचं. आपल्याकडे पत्रिकांवरती श्री कृपे करून, श्री महालक्ष्मी प्रसन्न असं कॉमनली लिहिण्याची पद्धत आहे. किंवा श्रीराम रक्षा मंत्र स्तोत्रस्य श्रीराम रक्षा असं म्हणण्याची पद्धत आहे. आता सगळे झाडून सगळे मंत्र आठवायचे. ओम आणि श्री हे त्याला ऍडिशनल लावलं जातं. तर श्रीमत, श्रीमान, श्रीमतीमध्ये जो अर्थ आहे की श्रीला मान्य असलेली, सो आपल्या नावाच्या आधी आपण हे लावत नसू तर ते नक्की लावा. हा एक छोटासा उपाय, छोटीशी गोष्ट की ज्याने अनेक आमूलाग्र बदल घडतात. श्रीला मान्य असलेली म्हणजे म्हणजे मी जर माझं नाव लावलं श्रीमती वगैरे तर श्रीला मान्य असलेली असं काहीतरी, म्हणजेच आपल्याकडे त्या श्रीचा वरदहस्त, कृपाहस्त राहतो. श्री सूक्त हा असा खूप खूप मोठा विषय आहे आणि म्हटलं असं की एकेका रुचेचे, ही पहिली रुचा आपण बघितली, याचेच साधारण 3-4 अर्थ निघतात, इतकं ते इनडेप्थ आहे. आणि मग त्याचा अनुभव घेता येतो. श्रीम हा बीज मंत्र, छोट्या छोट्या टिप्स देते की श्रीची साधना करायची तर श्रीम बीज मंत्राची साधना करू शकता. आणि नाहीतर मगाशी म्हटलं असं श्वासावर आधारित श्री सुक्ताची साधना केली जाते. आपल्याकडे अनेक जण इथे आहेत ज्यांनी हे श्वासावर आधारित श्री सुक्ताचे प्रयोग आम्ही एकत्रित केले, जवळजवळ 1 वर्ष केले आणि त्याचे अप्रतिम काय म्हणे अनुभव, फायदे हा थोडासा उथळ शब्द होतो, पण त्याचे जे वैयक्तिक स्तरावरचे अनुभव आहेत ते अनेकांनी इथे अनुभवले. तर काही अनुभव ऐकूया आणि मग सगळ्यांना इंटरेस्ट असेल तर एक छोटस मेडिटेशन आपण करूया. रंजना आय गेस शेअर करते, तिने हात वर केलाय. हा बोला. मी माझा अनुभव नाही सांगत आहे, माझ्या बहिणीचा अनुभव सांगते. हो नक्की, मंजुषा तो तर जेली. विलक्षण आहे. हो हा, तो तिने म्हणजे आता मी तिला खरं म्हणजे हे जॉईन कर म्हटलं होतं, पण तिच्याकडे खूप पाहुणे आलेले आहेत त्यामुळे ती हरकत म्हणाली ताई तूच माझ्यातर्फे सांग. नाही. तर आम्ही दोघींनी हे गेल्या वेळेला तुझं हे वर्कशॉप केलं होतं आणि म्हणजे ती त्याच्यानंतर रोज नेमानी 3 वेळा श्री सुक्त तू जे रेकॉर्डेड पाठवलेलं आहेस ते तेवढ्या वर ती नेता येत नाही, ती तिच्या स्वरात म्हणते. आणि तू एक तो नंबर दिला होतास हो 808, हो तो 808, तो येस. नंबर ती 11 वेळा, म्हणजे आता सध्या तिला 2 दिवस बरं नव्हतं, कोरोना सारखं झालं होतं म्हणून चुकलं असेल, नाही तर ती ते रोज करते. आणि तिचा जो काही छोटासा बिझनेस आहे ते करायला लागल्यापासून तिने सांगितलं की एकही दिवस असा नाही गेलाय की मला काही ऑर्डर आलेली नाही, मान वर करायला वेळ नाही मला. खूपच इतकं छान. म्हणजे खूप छान अनुभव आला तिला. आणि ते ती अगदी मनापासून, सगळं आंघोळ झाली की पहिलं तिचं काम काय असतं तर ती हेच करते. व्हेरी हे नाईस. 3 वेळा ती म्हणते आणि स्वतः म्हणते, म्हणजे नुसतं ऐकते नाही, स्वतः म्हणते. आणि तो 11 वेळा तो नंबर रिसाईट करते रोज न चुकता. नाईस तिला खूप नाईस. चांगला अनुभव आलाय. थँक्यू. थँक्यू. आणि कोणाला अनुभव सांगायचा आहे? श्री सुक्तामध्ये अनेक विषय येतात, जसं मी म्हटलं स्फटिक हा विषय येतो, मणिभद्राचा उल्लेख येतो की मणिभद्र, मणिपूर चक्र आपल्यामध्ये आहे. मणिभद्र कुबेराचा मुलगा, आणि हा जो कुबेराचा मुलगा आहे, ह्या कुबेराने काय केलं की मणिभद्राकडे सगळ्या स्फटिकांचा खजिना दिला, की त्याला सांगितलं यू लुक आफ्टर दिस क्रिस्टल. स्फटिक इज बेसिकली क्रिस्टल्स. त्या रत्नांचा उल्लेख मग श्री सुक्तामध्ये रत्नांचे प्रयोग करता येतात, क्रिस्टल्सचे प्रयोग करता येतात. ज्याच्यातला हा आकडा ती जो म्हणत होती की तो एक प्रयोग केला होता. संपदा शेअर करणार? मला ऐकून येते. माझ्याकडे आहे भरपूर शेअर करायला, पण मला आज दुसऱ्यांचं जास्त ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. एखादं थोडक्यात, एखादं काहीतरी, जोपर्यंत दुसऱ्या कोणतरी हात वर करेलच. माझा तर त्यावेळेला आपण केलं त्यावेळेला, आणि जे काही आपण संकल्प केले होते ते संकल्पही सगळे असे पटापट 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 असं म्हणजे पूर्ण होत गेले. असं कधी थांबलोय आणि वाट बघायला लागली असं नाही झालं. आणि मग तो पुढे एकदम घोडदौडच आहे, त्याच्याप्रमाणे असं बघितलं तरी म्हटलं तरी चालेल. आणि आज ऍक्च्युली मला बाकीच्यांचे सगळ्यांचे ऐकायचे होते, म्हणून मी ऍक्च्युली, मला आदितीने सांगितलं की अगं आई तू ते मिस केलंस, तू आज ते जरा अटेंड कर बघ, खूप छान छान लोक विचारणार आहेत. आणि मला मग त्याच्यातनं काही सुचलं तर मग मी विचारेन तुला. हो नक्की नक्की नक्कीच. आणि थँक्यू. कोणी सांगताय? येस. आणि कोणी सांगताय?
सो येस, म्हणजे श्रीसुक्त म्हणजे समृद्धीची साधना करायची असेल तर मंत्रशास्त्रातलं श्रीसुक्तासारखा उपाय नाही, उत्तर नाही. म्हणजे अफाट अफाट त्याचं आहे. योगिनी, हा मी येते. हा ज्योतिताई तुमच्याकडे, शैलाताई येते. हा 1-2 मिनिटात. हा योगिनी, 1 मिनिट अनम्यूट करेक्ट तर. आवाज येतोय? येतोय, बोल. श्री सुक्ताचे माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत. एकतर मी 2 वेळा ते केलंय. म्हणजे कुठच्या ह्याच्यात नाही अनुभव असं मला सांगता येणार नाही. सगळ्याच क्षेत्रात म्हणता येईल असं. पण एकतर तुझा एक खूप जसं त्या हटके अनुभव हो, आहे, तो पण हटके please अनुभव सांग. पण सांगणार आहे. एकतर म्हणजे माझं म्हणजे प्रॉस्पॅरिटी जे आपण म्हणतो, माझं मुख्य त्याच्यामध्ये आरोग्याविषयी होतं. तर ते पण म्हणजे मी बऱ्यापैकी आता माझे जो माझा इलनेस किंवा हे आहे ते जाऊन आता हेल्थ माझी छान झाली आहे. त्याच्यानंतर म्हणजे फायनान्शियल तर आलेच अनुभव, म्हणजे त्यात ते तर होतेच. पण एक माझा सर्वात वेगळा असा अनुभव म्हणजे माझ्याकडे झाडांच्या बाबतीत खूप छान अनुभव आहे. म्हणजे मी ज्या घरामध्ये राहते 15-16 वर्ष माझ्याकडे म्हणजे अगदी तुळशीचं झाड पण जगत नव्हतं. म्हणजे कारण मलाही कळायचं नाही. मी बऱ्याच लोकांना विचारलं किंवा म्हणजे आमच्याच खालती जे राहतात त्यांच्याकडे भरपूर झाडं होती. म्हणजे असं नाहीये की माझ्याकडे सूर्यप्रकाश नाही किंवा असं. पण समहाऊ ती झाडं जगायची नाहीत. आणि आता श्रीसुक्त केल्यानंतर म्हणजे एक त्याचा व्हिडिओ पण खास बनवलाय. म्हणजे जसं त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय, म्हणजे असं झाडांचा पाऊस पडला माझ्याकडे अक्षरशः. म्हणजे सगळीकडून अशी झाडं एकतर जून महिन्यामध्ये जेव्हा मी ठरवलं की आपण झाडं लावूया, तेव्हा अशी आपोआप म्हणजे कोणी मला बिया दिल्या स्वतःहूनच, म्हणजे मी काही मागितलं वगैरे नसताना कोणी बिया दिल्या. किंवा आता माझ्याकडे म्हणजे फणस आणला, मग त्याच्यातल्या त्या आठिळांना कोंब आले वगैरे. असे खूप खूप झाडांच्या बाबतीत मी अशी प्रॉस्पर झाले. आणि आजच मी माझ्या स्टेटसवर पण फोटो टाकलाय. अजूनही मी त्याचा छान अनुभव घेते. जास्वंदीची 4 फुलं एकदम आली आहेत. अगदी छोटस झाड आहे. आणि आता टोटल त्याच्यावर मोजले तर 22 कळ्या आहेत आता या क्या ह्याला. बात आहे. तर त्यामुळे असं म्हणजे झाड माझ्या जी क्लोज टू माय हार्ट. म्हणजे आणखीन एक असा अनुभव वेगळा आहे थोडासा, जो सारा तुला पण सांगायचा राहिलाय. हम्म. म्हणजे आता ना माझ्या इथे गेले 3-4 महिने एक छोटासा सनबर्ड, म्हणजे जो फोटो काढायला मला त्याचा काढायला जायचा तर खूप तो चंचल असतो. म्हणजे हम्म. त्याचा फोटो पटकन निघत पण नाही. पण तो दररोज माझ्या खिडकीवर येऊन बसतो आणि मी दररोज त्याचे फोटोज व्हिडिओज भरपूर काढलेत, माझ्याकडे आहेत. म्हणजे असा Nice. निसर्ग म्हणतो ना, त्याच्या बाबतीत मी खूप प्रॉस्पेरिटी अनुभव घेतेय. म्हणजे असं हा माझा एक खूप छान अनुभव आहे. आणि मला आता खूप छान वाटतंय की माझ्याकडे झाडं मस्त जगतायत. आणि हम्म. कारण मी स्वतः गेले 3 ते 4 वर्ष खत म्हणजे ओल्या कचऱ्याचं खत तयार करत होते. पण झाडच माझ्याकडे जगत नव्हती, त्याच्यामुळे मग मी त्या खताचं तरी काय करणार, असं मला हम्म. खूप वाईट वाटायचं. पण आता इतकं मस्त वाटतंय. हा श्री माझा सुक्ताचे फायदे सांगा. श्री सुक्ताच्या ह्याच्यानंतरच तेच हे झालं. श्रीसुक्तामुळेच घडलं, तेच सांगते. हा. त्यानंतर आम्ही म्हणजे श्री सुक्ताचं 21 दिवस पठणही केलं होतं, हो सारा. हो. आपण 21 का 11 मला वाटतं, जून 11 महिन्यात. दिवस आपण एक वेगळा प्रयोग केला हा पावसाळ्यात हा झाडांवरती. बरोबर. त्यालाच होता. नाईस. थँक्यू. थँक्यू. योगिनीचा जो अनुभव होता तो खूपच वेगळा होता. म्हणजे समृद्धी म्हणजे आपण जेव्हा म्हणतो तर साधारणपणे निसर्ग हा तिच्या डोक्यातला विषय होता. तो सुद्धा तिथे तिला अनुभव आला. म्हणजे हा एक अतिशय वेगळा अनुभव आहे. एकच मिनिट मी स्पॉटलाइट करते. ज्योतिताई, भाग्यश्रीताई आणि मग शैलाताई असं जाते. हा शैलाताई. हा ज्योतिताई. हा तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. हा, येत आहे ऐकायला? हो येत आहे. हा, माझा अनुभव असा सांगायचा की मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळं कोरोना झालं, त्यानंतर सगळीकडेच सगळ्यांना आर्थिक फटका बसलेला होता. तसं आमच्याही बिझनेसवर, आमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, त्यात आम्हालाही खूप आर्थिक हे आला, म्हणजे फटका बसला.
खूप कामं जी होती ती मिळेनाशी झाली वगैरे असं सगळं. जरा जी कामांचे पैसे अडकलेले आहेत ते आमचे मिळत नव्हते, त्यामुळे सगळीकडनं असं खूप म्हणजे क्रंच म्हणतो तसं झालेलं होतं. त्याच सुमारास मी हे आपलं श्रीसुक्ताचं हे केलं, आपला म्हणजे कार्यशाळा. आणि त्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं, तुमच्याशी बोलले त्याप्रमाणे मी एका रविवारपासून श्रीसुक्ताचं सुरू केलं पठण. आणि मला ते अग्निहोत्रावर करणं शक्य नव्हतं, म्हणून निरांजनीच्या ज्योतीवर मी ते सुरू केलं. 11 वेळेला रोज वेळ तीच ठेवली, सकाळची माझी साधारण पूजा वगैरे झाल्यानंतरची 11-11:30. आणि असं करताना माझं 11 दिवस ते करायचं असं ठरवलं होतं. त्याच मधल्या काळामध्ये एका कामानिमित्तानेच आमचं दिल्लीला जाणं झालं. आणि त्यावेळेला मिस्टरांची वगैरे तिकडे मीटिंग पण होती, माझे दीर आणि माझे मिस्टर दोघांची. तर त्या सुमारास आम्ही हॉटेलमध्ये राहिलो होतो. पण शेवटचे 3च दिवस माझे श्रीसुक्ताचे बाकी होते. पण मी गेलो आम्ही, म्हणून मग बरोबर निरांजन, तूप वगैरे सगळं बरोबर घेऊन गेले होते. तिथे गेल्यानंतर सुद्धा मी रोज व्यवस्थितपणे माझी ती वेळ न चुकवता केलं मी ते. आणि अगदी म्हणजे आता दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार आणि आदल्या दिवशीला आम्हाला त्या मीटिंगचं हे आलं, म्हणजे त्याच्यात उत्तर आलं की आम्ही ज्या एका कामासाठी म्हणून म्हणजे टेंडर भरलेलं होतं, तर आम्हाला असं साधारण वाटत होतं की जे 100 रुपयाचं काम आहे ते साधारण 2-3 लोकांमध्ये वाटलं जाईल कदाचित, आणि पूर्णपणे काही आम्हाला मिळणार नाही. हे साधारण, पण आम्हाला अपेक्षा होती की 40 रुपयापर्यंत जरी मिळालं तरी खूप आहे आपल्यासाठी असं. पण म्हणजे इतकं आश्चर्य की दुपारी, म्हणजे माझं हे त्या दिवशी संपलं आणि दुपारी माझ्या मिस्टरांचा मला तिकडनं फोन आला की मीटिंग झालीये आणि पूर्ण काम आम्हालाच मिळालंय. म्हणजे मला इतकं असं डोळ्यातनं पाणी आलं, मला बोलता येईना माझ्या मिस्टरांशी. आणि त्यांना ही गोष्ट माहिती होती की मी हे करतीये म्हणून ना. त्यामुळे जेव्हा ते परत आले संध्याकाळी, तेव्हा म्हणजे खरंच एक खूप आनंदाचा क्षण होता तो आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर आता ते व्यवस्थित स्मूथली चालू आहे काम, व्यवस्थित देवाच्या कृपेने. आणि दुसरं म्हणजे आमचं त्यावेळेला जसं माझ्या डोक्यात होतं की दरवर्षी आम्ही महालक्ष्मीला, आमची कुलदेवी आहे, कोल्हापूरला जातोच आम्ही. तर आम्हाला ह्या वर्षी असं वाटत नव्हतं की कोरोनामुळे, आणि नेमकं कसं झालं की 20 साली कोरोना झाला. तर आमची त्यावेळेला वर्षाची जी आमची तिथलं म्हणजे हे असतो पूजा आणि अभिषेक वगैरे, ओटी भरणं, ते आमचं जानेवारीतच झालेलं होतं. आणि त्यानंतर मग पुढचं 21चं वर्ष पूर्ण काहीच म्हणजे शक्य नव्हतं जाणं. पण ते सुद्धा देवीच्या कृपेने आमचं ह्या डिसेंबरमध्ये आम्ही ठरवलं होतं 19ला जायचं. आम्ही गेलो तिथे सहजपणे, म्हणजे ते ऑनलाईन दर्शन होणार आमचं. ऑनलाईन म्हणजे तिथे तुम्ही पास घेऊन जायचं, पण लांबून आपल्याला दर्शन होतं, हे एवढंच शक्य होतं. तर म्हटलं ठीक आहे, जी देवीची इच्छा आहे याप्रमाणे म्हटलं आपल्याला जे करता येईल तेवढं करूया म्हणून. पण फक्त आम्ही आमच्या गुरुजींना हे केली होती विनंती की तुम्ही आमचा जो नैवेद्य असतो वर्षाचा, आमचा महानैवेद्य, तो तुम्ही कराल तर म्हणे आम्ही जाऊ शकतो आतमध्ये, आम्ही करू तो नैवेद्य. म्हटलं आम्हाला फक्त प्रसादाची तुम्ही आम्हाला हे द्या पोळी असं. पण ते पण त्यांनी छान केलं. आणि दुसरं म्हणजे आमचं ते दर्शन झाल्यानंतर सहज आम्ही एका, म्हणजे माझ्या नातीसाठी म्हणून नऊवारी वगैरे असं घ्यायला आम्ही एका दुकानात गेलो. आणि त्या बाईंनी आम्हाला विचारलं की मग देवीची साडी नाही का घ्यायची. म्हटलं की नाही हो, कुठे आता शक्य आहे ना, आपण जाऊन, नाही तर दरवर्षी म्हटलं आम्हाला ओटी भरता येते, पण ह्यावेळेला काही शक्य नाही. तर म्हणाले की अहो काय आहे म्हणे, मी तुमची एका गुरुजींशी ओळख करून देते. माझ्या समोर तिने त्या गुरुजींना फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी 7ला इथे येऊ शकाल का. म्हटलं येतो. पण आम्ही 5 भावंड एकत्र जातो, म्हणजे माझ्या मिस्टरांचे एक आतेमामे भावंड मिळून आम्ही 5 कपल जातो. तर म्हटलं अहो आम्ही 10 जण आहोत, तर काही हरकत नाही म्हणे, तुम्ही 10 जण सकाळी इथे 7ला या, मी तुमची सगळी व्यवस्था करतो. मग त्या बाईकडेच आम्ही ओटीचं सगळं सामान घेतलं आणि अगदी अक्षरशः सकाळी इतकं सुंदर आमचं दर्शन झालं. आम्हाला त्यांनी 5-5 जणांना मिळून आत गाभाऱ्यात नेऊन आम्ही स्वतः तिथे ओटी भरली देवीची. आम्ही दिलेल्या साड्या त्यांनी देवीच्या अंगावर नेसवल्या, आमच्या समोर आम्हाला दाखवल्या. म्हणजे हे सगळं खूप अप्रूप वाटलं मला, म्हणजे विलक्षण अक्षरशः. म्हणजे देवीने इतकं सांभाळून घेतलं आणि म्हणजे दरवर्षीप्रमाणे सगळा व्यवस्थित झाला आमचा जो काय हे असतो ते. पण हे सगळं श्रीसुक्ताचं आहे आणि माझं सुरूच असतं, म्हणजे रोजच्याही आयुष्यात माझ्या पूजेत वगैरे श्रीसुक्त असतंच माझं. पण हा एक छान अनुभव आहे की जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावा असं वाटतोय. थँक्यू, खूप छान. भाग्यश्री ताई. हा, नमस्कार सगळ्यांना. सर्वात गंमत अशी आहे की माझी संवादशी आणि हिलिंग लॅबची सुरुवातच मुळी श्रीसुक्त याने झाली, वर्कशॉपने झाली. सॉरी.
तर रेग्युलर चालूच आहे 11 वेळा जे श्री सूक्त, आणि जसं साराने शिकवलं होतं तसं त्या तालामध्ये किंवा त्या सुरामध्ये ते चालूच आहे. आणि जसं योगिनीने सांगितलं किंवा जसं आता ज्योतिताईंनी सांगितलं तसं की फक्त लक्ष्मी असं नाही, तर जे वेगवेगळे भाग किंवा आपण जे श्रीसूक्त वर्कशॉपमध्ये शिकलो की लक्ष्मीच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत आणि त्या सगळ्या फील्डमध्ये आपल्याला संपन्नता लागते किंवा त्या सगळ्या फील्डमध्ये आपल्याला सपोर्ट लागतो. तर ते अनुभवते मी गेले जवळजवळ वर्ष, 1.25 वर्ष होऊन गेलं माझ्या मते, का जास्तीत झालं असेल. कारण मागच्या वर्षी 2020 माझ्या मते सप्टेंबरला सुरुवात केली होती आपण. तर तेव्हापासून हे चालू आहे. आणि सुरुवातीला असं जेव्हा मीच एकदा मध्ये सांगितलं होतं तसं की 11 वेळा म्हणायचं तर 110 दिवस म्हणायचं किंवा 11 दिवस म्हणायचं, तर ते 110 दिवस कधीच मागे पडले आणि आता ते 11 वेळचं रेग्युलर झालंय म्हणता म्हणता. ती एक गोष्ट. आणि मुळात म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टी, जसं आता ज्योती त्यांनी सांगितलं तसं इतके आनंद मिळतात ना, की आपल्या मनात एखादी संकल्पना असते किंवा असं असं घडावं आणि आपण काही कारणाने की त्याच्यासाठी म्हणजे दुसऱ्या माणसांवर अवलंबून राहायला पाहिजे म्हणून आपण बोलत नाही. पण माझ्या बाबतीत इतक्या वेळा घटना, अगदी एक छोटीशी घटना आता सांगते. माझी सून बाळंतीण झाली आणि ते बाळ घेऊन आम्ही हॉस्पिटलमधनं तिच्या माहेरी येणार होतो. तर माझी अगदी मनापासून इच्छा होती की आपली गाडी आहे स्वतःची, तर आपण काहीतरी एक छोटी सजावट करूया. म्हणजे खूप असं डेकोरेशन नको, पण एक 2-3 फुगे बाबा किंवा एक साधं सेलोटेपने आपण फुलं नाही का आपण चिकटवू शकत वगैरे, असं माझ्या मनात होतं. आणि मी ते लेकाशी बोलणार किंवा तिची भावजय आहे सुनेची, तर तिच्याशी बोलणार की आपण असं काही करूया का दोघी जणी मिळून वगैरे. तर त्याच्या आधीच याने येऊन सांगितलं की आई, मम्मी म्हणे ते हॉस्पिटल तर्फे गाडी सजवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी पण गेल्यानंतर आपण जसं एक लहान बाळाचं स्वागत म्हणजे एक फुलांनी सजवलेलं किंवा त्यांचं स्वतःची बिल्डिंग आहे आणि लिफ्ट आहे, ते 3ऱ्या मजल्यावर राहतात, तर मग लिफ्ट त्यांनी सजवली होती. तिची मावशी वगैरे सगळेजण आले होते तिथे. आणि म्हणजे अगदी छोटा हा प्रकार झाला, पण मला इतका आनंद झाला की म्हणजे माझ्या मनात जे होतं नातीचं स्वागत असं व्हावं कोणाच्याही घरात असू दे, म्हणजे पहिल्यांदा ती हॉस्पिटलमधनं घरी आली, तर ह्या अशा असंख्य वेळा असं घडलेलं आहे की या छोट्या छोट्या जे आनंद म्हणजे की अकस्मात एकदम आपल्याला म्हणजे अगदी ध्यानीमनी पण नसतं किंवा आपण असा विचार करतो की नाही नाही हे कशाला कोणाला सांगायचं, लोक हसतील असं, पण ते म्हणजे प्रत्यक्षात उतरतं आणि मला तो आनंद घेता आला. असं बऱ्याच गोष्टी म्हणजे झालेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, अष्टलक्ष्मीचे जे वेगवेगळ्या संकल्पना बघितल्या, तर त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे संतान लक्ष्मी, म्हणजे एक तर संतान आलंच आमच्याकडे. आणि दुसरं म्हणजे नातेसंबंधांमध्ये खूप जे एक कटुता किंवा काही मध्ये जे घडलं होतं, खूप मोठा फायनान्शियल लॉस झाला होता, त्याच्यामुळे एक कडवाहट आली होती, तर ती हळूहळू कमी होते. आय वोंट से की 100% सगळं नीट झालंय, पण नाही, नीट व्हायला सुरुवात ही झालेली आहे. म्हणजे मी असं म्हणेन की स्त्रीचा आणखीन एक अर्थ होतो सुरुवात होणे. तर मी असं म्हणेन की स्त्री तत्व माझ्याकडे यायची स्त्रीने सुरुवात केलेली आहे आणि ती संवादच्या म्हणजे सहयोगाने असं मी म्हणेन. तर मला खूप खूप आनंद आहे की हा पहिलाच या वर्षीचा तू मुद्दा श्री सूक्त घेतलास आणि श्री सूक्त, श्रीविद्या हे फार आवडीचे विषय आहेत माझ्या. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आय एम व्हेरी हॅपी म्हणजे की बिंग कनेक्टेड विथ यू. म्हणून मी बाकी वर्कशॉप सगळे आता करू नाही शकत आहे, पण मी पौर्णिमा आणि अमावस्येच्या ह्याच्यामध्ये अगदी मी वाट पाहत असते की 15 दिवसाची ऊर्जा मिळते मला या गोष्टीत. थँक्यू. थँक्स अ लॉट. सगळ्या ग्रुपला थँक्यू म्हणजे असं म्हणेन मी, कारण ते एक ग्रुप एनर्जी फारच सुंदर आहे इथली. थँक्यू. येस, थँक्यू. त्यांनी खूप छान सांगितलं. आणि जे आपण करतो, आपण कुठल्याही कार्याची सुरुवात श्री करतोच ना, आपण पत्रिकेवरती असतं, यातच सगळं आलं. शैलाताई तुम्ही बोलताय, मला दिसत नाहीये, कुठे गेल्या शैलाताई? रेवती ना, तिचा तो बांधवगडचा अरे हा 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 आहे का ती सांगते? तो पण एक तीच बोलतीये. हा, तो पण एक असा मॅजिकल अनुभव आहे. खूपच सुंदर होता. मला म्हणजे तिने सांगितल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं. हा,
रेवती, मी तुला स्पॉटलाइट करते. माझा अनुभव असा आहे की आम्ही बांधवगडला गेलेलो डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये. तर तिकडे आम्ही जंगल सफारीला गेलेलो होतो आणि साधारण संध्याकाळची वेळ होती. 4-4:30 वाजून गेलेले होते आणि माझी म्हणजे मंत्र साधना मनातल्या मनात सुरू होती आणि आम्ही तिकडे लेपर्ड आणि टायगर हंटिंग आमचं खूप सुरू होतं. तर म्हणलं जोपर्यंत कोणी दिसत नाही तर तोपर्यंत आपलं म्हणलं मंत्र साधना मनातल्या मनात चालू ठेवावी. तर त्या ह्याच्यामध्ये एका स्पॉटवरती जेव्हा ती जीप जात होती जंगलातून रस्त्यातून वगैरे, तर तिथे आजूबाजूला अशी वड, पिंपळ, बांबूची झाडं आणि असं खूप अर्जुनाचं झाड वगैरे असं ह्या कॅटेगरीतली खूप होती आजूबाजूला. आणि आमची जीप आहे ना ती एका स्पॉटवरून म्हणजे खालून नदी वाहत होती आणि ब्रिजवरती आल्यानंतर मला म्हणजे साराच्या आवाजात म्हणजे जणू काही साराच समोर आहे आणि ती श्रीसुक्त जोर जोरात म्हणतेय. मी म्हंटल अरे हे काय, म्हंटल श्रीसुक्ताचे म्हंटल आपल्याला म्हणलं ऐकू कसं येतंय. म्हटलं मी काय म्हटलं वर्कशॉप अटेंड करते की काय. तर मी एक 2-3 मिनिटं म्हणजे मी त्या ह्याच्यातच होते की म्हणजे आय वॉज थिंकिंग दॅट आय एम इन ड्रीम. तर नंतर मग मी म्हटलं नाही नाही नाही, म्हटलं हे म्हटलं आपण जंगलात आहोत पण म्हटलं काहीतरी आपल्याला म्हटलं एक ते पॉझिटिव्ह असं स्ट्रॉंग फिलिंग येत आहे की आपल्याला साराच्या शब्दांमध्ये आपल्याला श्रीसुक्त ऐकू येत आहे, म्हणजे क्लिअर कट वर्ड्स होते. आणि त्याच्यानंतर मग मला असं काहीतरी एक असं दिसल्यासारखं की म्हणजे कोणीतरी तिथे बसलंय, एक बाई अशी केस मोकळी सोडलेली आणि ती एकदम खूप स्मित हास्य आणि एकदम प्रसन्न चेहरा आणि खूप म्हणजे अशी ती शांतपणाने ती अशी ऐकून घेते स्वतःची स्तुती. आणि मी तिच्या समोर बसून मी पण जोरजोराने मी श्रीसुक्त म्हणते. तर आणि तो अनुभव मी ग्रुपवरती पण टाकलेला होता, शेअरिंग अबंडन्स वरती. खूपच वेगळा अनुभव होता. आणि नंतर मग मी जेव्हा ते आठवायचा प्रयत्न केला मला काहीच आठवत नव्हतं. म्हणजे मी म्हटलं की आपण श्रीसुक्त म्हणावं पण मला एकही शब्द म्हणजे मला आठवत नव्हता. आय वॉज सो इन दॅट वर्ल्ड. स्टन्ड, राईट. अँड म्हणजे खूप सुंदर अनुभव होता तो आणि खूप पॉझिटिव्ह होता. आणि त्याचा मला नवीन वर्षामध्ये असा फायदा झाला आहे की म्हणजे श्रीसुक्तानी मला ते दिलं की मला आता केटरिंगच्या माझ्या ऑर्डर्स मला म्हणजे डेली ऑर्डर्स आहेत माझ्याकडे. म्हणजे इतकं की मला म्हणजे लोक आवर्जून म्हणजे सांगतात की तू हा पदार्थ कर म्हणून, मला हे पाहिजे, मला म्हणजे तुझं केलेलं भाजणीचं थालीपीठच पाहिजे किंवा काही कोथिंबीर वडी वगैरे असं असं आवर्जून मला सांगतात. आणि स्वयं म्हणजे मी म्हटलं की म्हणजे तेव्हा मला डिसेंबर मध्ये जो अनुभव आलेला होता त्याचं फळ मला नवीन वर्षात मिळालं. कुठेतरी ते दर्शनच झालं म्हणजे. मस्त. थँक्यू. थँक्यू. खूप छान आणि ऑल द बेस्ट. तारा. हो, हा मानसते बोला. एक मिनिट, मी स्पॉटलाइट करते. दिसत नाही आहेत. हा बोला. आजची एक चांगली गुड न्यूज मला सांगायची म्हणजे आपण जेव्हा श्रीसुक्तचं तुझ्याबरोबर हे केलेलं होतं, वर्कशॉप केलेलं होतं, तेव्हा जेव्हा संकल्प लिहायला सांगितलेले होते तर त्या संकल्पामध्ये एक संकल्प असा लिहिलेला होता की माझ्या एका दुसऱ्या फ्लॅट संबंधी केस चालू होती आणि आजच त्याचा दुपारी रिझल्ट आला आणि मला सांगायला खूप छान वाटतंय आणि ती केस आम्ही जिंकलोय. क्या बात आहे, मस्त. काही का असून की तो संकल्प लिहिलेला होता त्याच्यामध्ये. हा, तर त्या संकल्प लिहिलेला असला आणि त्यातला एक झाला आणि आज दुपारीच त्याचा रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे ही बातमी मला तुझ्याबरोबर नक्की शेअर करायला आवडली. नक्कीच. हा, थँक्यू. थँक्यू. सारा मी बोलू का एक मिनिट? हो बोला ना. आमच्याकडे ना अगो कांदा नुसता कुंडीमध्ये मी कांदा लावला होता, लसूण लावलेली, बापरे केवढी ती भरभरून आली आहे. मस्त. आणि म्हणजे मी लोकांना वाटली कांदा आवडलं घेऊन जा. नाईस.
आणि अरे तुम्ही म्यूटवर गेलात, परत देवतीचा जो हा अनुभव होता ना, तर त्याच्यात मला मेन काय वाटलं की नदी वाहणं, नदी तिथेच होती आणि त्यात ताल ताल काहीतरी, आणि तिथे बांबूचीही, आपण म्हणतो ना की बांबूच्या मध्ये लक्ष्मीचा वास असतो. आता तिला काहीच माहिती नव्हतं, फर्स्ट टाइम शी वेंट फॉर दॅट, असं म्हणजे सफारीला. आणि ते नंतर तिने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी म्हटलं बांबूची तिथे हे होतं म्हणजे तिथे काहीतरी तो वास असणार. लक्ष्मीचं महत्वाचं सूत्र आहे प्रवाहीपणा. सो गोष्टी अडकलेल्या असतील त्याला प्रवाह देणं, कारण ती पाण्यातून जन्माला आली ना, तिचा जन्मच समुद्र मंथनामध्ये आहे. त्यामुळे ती लिटरली म्हणजे तो प्रवाह चालू करते. नाहीस, खूप छान वाटतंय सगळ्यांचं सगळं ऐकताना. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, बरेच नवीन असतील की ज्याने आज बनशंकरी नवरात्र समाप्ती आहे बरं का. हो हो, तो पण एक छान हे आहेच नक्कीच. शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी पौर्णिमा आहे. तर शाकंभरीचं अगदी एका वाक्यात सांगते आणि मग पुढच्या व्यक्तीकडे जाते. शाकंभरी पौर्णिमेमध्ये शाकंभरीचं जे वर्णन आहे, पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडावं अशा गोष्टी ही संस्कृती मला दाखवते. आणि त्याच्यातलंच एक येतं शाकंभरी पौर्णिमा. शाक हा शब्द संस्कृत आहे. शाक म्हणजे भाज्या, व्हेजिटेबल्स, वी कॉल देम व्हेजिटेबल्स. तर शाक म्हणजे भाज्या आणि शाकंभरी, अंबरी म्हणजे अंबर म्हणजे अनेक अर्थ आहेत, आकाश किंवा अंबर म्हणजे त्याची ते पूर्ण सजावट, पूर्ण हे केलेलं असतं ते. तर शाकंभरी म्हणजे फळभाज्यांची अशी देवी, असं देवीचं स्वरूप की जी मुबलक फळभाज्या देते. सो आजच्या पौर्णिमेचं महत्व असं की आजच्या दिवशी नवधान्य झालं असेल, कळत नकळत झालं असेल तर उत्तमच, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारचं अन्नाशी रिलेटेड तुम्ही काहीतरी दिलं असेल, काही नाही तर छोटी पार्टी दिली असेल कोणाला, अगदी दानच असलं पाहिजे असं नाही, पण आपण कोणाला तरी जेवायला बोलवलंय, कुठेतरी काहीतरी दिलंय, काहीतरी खाऊ दिलंय, हे सुद्धा कुठल्या देवाणघेवाण शाकंभरीचं तिचं डिपार्टमेंट आहे आणि आज तिचा दिवस आहे असं म्हणूया. हा, मोक्षदा आहे का इकडे? येस. नमस्कार सारा. येस, नमस्ते. तुम्ही आता हे शाकंभरीचं सांगितलं म्हणजे ह्याची मला खरं तर माहिती नव्हती, आणि आज अनावधानाने मी आमच्या कामवाल्या बाईंना तिळगुळाच्या वड्या, असंच मला वाटलं आज, काय माहिती, म्हणजे खरं संक्रांतीपासून त्या रोज येत आहेत, पण कधी मी त्यांना भेटत नाहीये, कधी काहीतरी माझा काही वर्कशॉप चालू आहे तर त्यांची माझी भेट नाही, आणि योगायोगाने आज मला असं उगाच वाटलं की आपण त्यांना दिल्या नाहीत, आज द्याव्या, म्हणून मी आज त्यांना छान मस्त डबा भरून छान काहीतरी दिलं. तर मला आता एकदम खूप छान वाटलं ते ऐकून. आणि श्रीसुक्ताचा अनुभव सांगायचा तर खूपच छान अनुभव आहे मला श्रीसुक्ताचा. एकतर श्रीसुक्ताचं असं व्यसन लागल्यासारखं होतं, म्हणजे असं आवर्जून म्हणायची इच्छा होते श्रीसुक्त, आणि एखाद्या दिवशी असं म्हटलं गेलं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मी स्वतःचे थोडं बॅकग्राऊंड सांगते. मी आधी माझा IT जॉब मध्ये होते, मुलगा झाला त्याच्यानंतर मी एक सबॅटिकल घेतलं, घरी होते नंतर पुष्कळ वर्ष. त्याच्यानंतर परत काहीतरी सुरुवात करायची, तर इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेस सुरू केला. पण समहाऊ कुठेतरी जसं आधीची जी ती हे होती की बाबा ज्या हिशोबाने पैसे कमवत होतो तशी हे इन्कम म्हणता येईल तसं नव्हतं. ते कुठेतरी एक मनात कुठेतरी जाचत होतं. आपण डबल डिग्री घेतलेल्या होल्डर आहोत आणि एवढं सगळं असतानाही काहीतरी लक्ष्मी कुठेतरी अडकते आहे असं होत होतं. श्रीसुक्ताचा मी पाठ केला, एकदा कुमकुम अर्चना बरोबर केला आणि एकदा पौर्णिमा ते पौर्णिमा असा पूर्ण केला होता. खूप छान अनुभव आहेत माझे, म्हणजे अपॉर्च्युनिटीज अशा चारही दिशांनी अक्षरशः कुठून पोर होत गेल्या. म्हणजे अकस्मात कुठूनही काहीही अपॉर्च्युनिटीज येत गेल्या, बिझनेस मिळत गेला आणि मनी इन्फ्लो येत गेला. मी एक हे लिहिताना, संकल्प लिहिताना मी हे लिहिलं होतं की एक कंटिन्युअस सोर्स ऑफ इन्कम काहीतरी पाहिजे आहे म्हणून. आणि म्हणजे असं होत गेलं की माझ्या वडिलांचा जनरल म्हणून फोन आला आणि की त्यांनी सांगितलं की एक जनरल फ्लॅट तुझ्यासाठी मी ठेवणार आहे आणि तिथे जे आता भाडेकरू आहेत त्यांचं भाडं मी तुझ्या नावाने दर महिन्याला अकाउंटमध्ये डिपॉझिट करतो. म्हणजे माझी अर्चना त्यावेळेला सुरू होती आणि त्याच्यामध्येच ओघाओघाने अशा गोष्टी घडत गेल्या.
नवीन फोन घेतला गेला, तो सुद्धा एकदम बेस्ट ह्याचा. माझ्या सासऱ्यांनी मला फोन गिफ्ट केला. जे मला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण समहाव फ्रॉम समवेअर प्रॉस्पॅरिटी अशी सगळीकडनं फ्लो होत गेली आणि घरामध्ये एकदम अशी बरकत आल्यासारखा एक फिलिंग आहे आणि मेंटली असं खूप शांत, छान, प्रसन्न आणि असं सॅटिस्फाईड असं फिलिंग मला खूप अनुभवायला मिळालं श्री सुक्ताच्या पाठानंतर. म्हणजे जे आहे खूप आहे, हा असा एक नाईस, मस्त. कोणाचे काही प्रश्न असतील या मंत्राबद्दल तर पटकन विचारू शकता. एक सेकंड सारा. हा, त्यांना मोक्षदांना मी थँक्यू म्हणते. मला फार छान आवडलं त्यांनी म्हटलेलं की श्री सुक्ताचं व्यसन. खरोखर श्री सुक्ताचं व्यसनच लावलंय साराने आपल्याला. फार आवडलं मला ते वर्डिंग. आणि असं व्यसन सगळ्यांना लागू द्या असं मी म्हणेन. खरंय. परत कधी घेणार आहे सारा? श्री सुक्त ना ऍक्च्युली 4-5 जण आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे, तर असेल तर घेऊया ना आपण. कधी जानेवारीत घेऊ. पहिल्या महिन्यात श्री सुक्त केलं तर अख्ख्या वर्षाला आपण एक एनर्जी सेट करू ना, त्यामुळे घेऊया ना, जानेवारी मध्ये घेऊया. सारा, माझा एक छोटा प्रश्न आहे श्री सुक्ताबद्दल. विचारा. तुम्ही 15 रुचा तुम्ही सांगितल्या होत्या, शिकवल्या होत्या आपल्याला वर्कशॉप मध्ये, पण कुणीतरी मला मध्ये असं बोलता बोलता म्हणालं की 15 नाही, तुम्ही 16 म्हणा आणि त्याच्यानंतर 11 वेळा 16 रुचा म्हणून मग त्याच्यानंतर फलश्रुती म्हणाली. म्हणजे आमचे एक गुरुजी आहेत त्यांच्याकडनं असं त्यांच्या सांगण्यात असं आलं, म्हणून मला ते थोडंसं कन्फ्युजन झालं. तर म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला विचारावं की ऍक्च्युअली काय खरी प्रॉपर वैदिक पद्धत. त्याला खरं खोटं असं नाही म्हणता येणार. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. श्री सुक्त वैदिक साधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यात 15 वेळा ही एक पद्धत आहे, 16 वेळा सुद्धा आहे. दोन्ही योग्य आहेत. कारण श्री सुक्ताचा घनिष्ठ ते एक शास्त्रच आहे, ते एक गणितच आहे किंवा ते एक विज्ञानच आहे. त्याचा घनिष्ठ संबंध चंद्राच्या 15 कलांशी आणि 16वं पूर्णतत्व असा जातो. सो पौर्णिमा, अमावस्या, लक्ष्मी, अलक्ष्मी असे ते सगळे संकल्प आहेत. म्हणून दोनही योग्य आहेत. मी नेहमीच असं सांगते, जे करताना तुम्हाला रेझोनेट होतं, तुम्हाला ज्याच्यात जास्त कम्फर्टेबल वाटतं ते करावं. त्याच्यात चूक बरोबर असं काही नसतं. सारा, मला काय म्हणायचंय की याचं जे फलश्रुती आहे ना, ती कितीतरी ठिकाणीशी वेगवेगळी आहे. त्याला सेट करून दिली ना की ही फलश्रुती म्हणा, किंवा आम्ही तीच फलश्रुती आपण ऍक्च्युली माझ्या डोक्यात होतं की आत्ताचं जे वर्कशॉप घेणार आहे श्री सुक्ताचं, त्याच्यात फलश्रुती ऍड करीन. जनरली फलश्रुती घेत नाहीत, म्हणजे पठणामध्ये फलश्रुती घेत नाही. पण अनेकांनी मला विचारलं होतं की फलश्रुती शिकवणार का, तर मी शिकवीन आता. मी नक्की घेईन, यावेळी घेऊया. मी मग हे अटेंडही करेन आणि त्याच्यामध्ये मला फलश्रुती शिकायला. आदितीनेच मला पहिले आठवण केली, तिला श्री सुक्त शिकायचंय, तर म्हटलं आपण घेऊया. ओके, आणि ह्या पौर्णिमेपासून म्हणजे म्हणायला शिकव आम्हाला. हो, म्हणायलाच म्हणणंच महत्वाचं आहे. मंत्रशास्त्रात उच्चारच महत्वाचे आहेत. मी म्हणून उपयोग होईल, पण तुम्ही म्हणून जास्त उपयोग होईल. विष्णू सहस्त्रनामाचं काय ग? विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं वेगळं. त्याचं काही घेणार आहे का वर्कशॉप घ्यायचा? आपण घेऊया ना, म्हणजे इंटरेस्ट असेल लोकांना तर नक्कीच घेऊ शकतो. श्री सुक्त, हनुमान चालीसा, रामरक्षा हे माझे फार अति फेवरेट आहेत. म्हणजे हनुमानाच्या, आता मी कालच उल्लेख केला श्रीविद्येमध्ये की ब्रह्मचारी हनुमान आहे, पण तो प्रेमात पडतो सगळ्यांना, असा तो हनुमान आहे. तर मी तर प्रेमात आहे त्याच्या, म्हणून मी हे जास्त घेते. पण आवडेल मला. विष्णूच्या अजून प्रेमात नाहीये मी, पण मी घेऊ शकेन, मला आवडेल घ्यायला. एक मिनिट, मंजुषा तर इकडे आहे. हॅलो, नमस्कार. ऐकू येतंय? येस. माझा श्री सुक्ताचा अनुभव मला वाटतं ताईनी, माझ्या बहिणीने रंजनाने आता शेअर केला, कारण मी येऊ शकत नव्हते. आणि त्याचं कारण मी आता मुद्दाम, म्हणजे मी आता बघितलं, म्हटलं काहीतरी मला कानावर पडतंय का म्हणून मी जॉईन झाले. आमच्याकडे तू आता जे सांगितलंस ना करुणा, 3 वाजले म्हणजे शाकंभरी पौर्णिमा, अक्षरशः ते ऐकून अंगावर काटा आला. आज आमच्याकडे अचानक 3 वाजल्यापासून खूप लोक आली आणि सगळी जण काही ना काहीतरी खाऊन, काही जण जेवून बसलेली होती. म्हणून मी हे अटेंड नाही करू शकत असं मी ताईला सांगितलं. ती म्हणाली मग तुझा अनुभव मी शेअर करू का? म्हटलं प्लीज कर.
आणि तरी पण मी एक लक म्हणून बघितलं, म्हटलं चालू आहे का, जरा काहीतरी तरी कानावर पडेल, आणि तू नेमकं हे सांगितलंस. आणि मला आता सांगताना पण माझ्या अंगावर काटा येते, कारण हे काहीच माहिती नाहीये, माहिती नव्हतं. त्यामुळे मी ते काहीच बघितलं नव्हतं. मी सांगितल्यानंतर मी कॅलेंडरच्या तिकडे गेले, तिथे वाचलं शाकंभ, म्हटलं अरे आजच आहे असं. तो सगळा संदर्भ लागला. खूप मला म्हणजे गंमतच वाटली. लगेच देवीने दर्शन दिलं असं म्हणते मी. म्हटलं हो करते. त्यामुळे आज 3 वाजल्यापासून लोक येऊन जेवून खाऊन अशी अजून म्हणजे आता शेवटची लोक घरातनं गेली आणि आवरावरीत चालली आहे, तेव्हा मी मध्येच म्हटलं अटेंड करूया. पण हा असा मोठा एक अनुभव अगदी लगेचच आला. नक्कीच. खूप छान. आणि श्रीसुक्ताचं तर ताईंनी सांगितलंच आहे. मला खूपच म्हणजे मला जमतं तसं, आणि शक्यतो रोज म्हणजे माझं चालूच आहे. आणि छान मला त्याचा म्हणजे अगदी छानच उपयोग मला त्याचा झालेला आहे. आणि आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड. म्हणजे आता ते ह्या म्हणाल्या तसं व्यसन लागलंय, म्हणजे कुठेही काही जरा डोक्यात असं काही आलं की मी आपलं श्रीसुक्त म्हणायला लागते. तर सगळ्या लक्ष्मी आहेत त्यातली एक कोणतरी नक्की, एक कोणतरी आपल्या कामाला येते काय. त्यामुळे माझ्या मनात आणि उगीच एखादं त्यातली एखादी रुचा असं उगीच सुद्धा मनातल्या मनात माझ्या येतच असतं. इतकं ते खरंच ते व्यसन आहे, म्हणजे आता असं झालेलं आहे. खूपच छान, एकदम मस्त. थँक्यू सो मच. खूपच मस्त अनुभव अगदी. थँक्यू. हो, आता मंजुषाने सांगितलं ना, ते घडतं बरं का. म्हणजे तुम्ही खूप जसं श्रीची आराधना रेग्युलर असते ना, तर ती सगळं ते बरोबर तुमचं सिंक्रोनाइज, एनर्जी सिंक्रोनायझेशन किंवा लॉ ऑफ सिंक्रोनिसिटी त्याला म्हणतात. आणि तर तुम्ही खूप सिंक्रोनाइज होता या गोष्टींना, की तिला माहित पण नव्हतं काय शाकंभरी असते, काय असतं, पण आपोआप गोष्टी घडून गेल्या. तर असं ती देवी, ती शक्ती आहे, शक्तीचं रूप आहे. शाक्त म्हणतात त्याला. शाक्त संप्रदायामध्ये श्री सुक्त, सुक्त सक्त ते सगळं येतं ना, तर ते शक्तीचं स्वरूप आहे. त्याला कुठली देवी पण छोटा शब्द आहे, शक्ती आहे ती. तर ती शक्ती सगळं काम करते. हा ज्योतिताई तुम्ही बोलताय. मला विचारायचंय की आता बरेचदा आपण असं म्हणतो की श्रीसुक्त हे नेहमी म्हणजे आपण आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आणि मग म्हणावं, पण म्हणजे असं तर नाही, आपण दिवसभरात कधीही म्हणू शकतो का? कधी मंत्रशास्त्राला आंघोळीचे नियम नाहीत. पूजेला आहेत, कर्मकांडाला आहेत, निश्चित आहेत, पण मंत्रशास्त्राला आंघोळीचे नियम नाहीत. मनाची शुची, शुचिर्भूत होतोच, पण ती मनशुद्धी महत्वाची आहे. जसं मी नेहमी म्हणते की जसं नेहमी उदाहरण देते की साधारणपणे अरण्यात, तपश्चर्या, हिमालयात वगैरे ह्या साधना होतात, तर ते कुठे आंघोळ करतायत, ते तर असेच बसलेले आहेत ना वर्षानुवर्ष. त्यामुळे काही तर काय वाटतं की आता दुपारचं खाणं पिणं झालं, जेवण झालीत आणि आता म्हणायचं, म्हणजे मग ते जरा मनाला काहीतरी म्हणून म्हणणं सोडायचं नाही असं मंत्रशास्त्र. बरोबर आहे, बरोबर. आंघोळीत अडकू नका. नाही. वेळेचं सांगायचं झालं तर ना, मी जेव्हा कुंकुमार्चन करत होते त्यावेळेला ना संभव असं व्हायचं, काही ना काही करून ना रात्री 12चा ठोका उजाडायचाच. म्हणजे मी जेव्हा संपवते श्रीसुक्त किंवा म्हणते आहे ना, तर संभव बसायला मला 11, 11:30 व्हायचे. आणि बरोबर ते 12, 12:30च्या सुमारास असं ते त्या शांत वातावरणात, म्हणजे मला असं व्हायचं की माझा हा वेळ माझ्यापुरता असावा श्रीसुक्ता बरोबर. तर आणि रात्री 12ची वेळ ही लक्ष्मीची म्हणतात, तर अगदी ते बरोबर ते पूर्ण दिवस तसंच रोज 12ला संपत होतं. त्यामुळे इतकं छान वाटत होतं आतनं. मला आणखीन एक विचारायचं सारा, आता जर ह्या पौर्णिमेपासून जर करायचं झालं तर कसं करावं? सिमिलर करू शकतो आपण. जे वेगवेगळे त्यातले टेक्निक बघितले, अग्नीवरती करू शकतो. ते शक्य नसेल तर नॉर्मल 11 वेळा, रोज सलग 11 वेळा असं करू शकतो. तुझ्याकडे पण क्रिस्टल्स आहेत ना बरेच, त्याच्यामुळे यू कॅन क्रिएट अ ग्रीड. नवीन वर्षाचं ग्रीड नक्की करावं, मी पण केलंय. सो नवीन वर्षाचं ग्रीड करायचं, नवीन वर्षाचे संकल्प त्या ग्रीडला द्यायचे, आणि मणिभद्र आहे तो, त्याच्यामुळे तिथे त्या मण्यांवरती श्रीसुक्ताचं प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा जसं म्हणतो आपण, तसं करायचं. खूपच सुंदर अनुभव येईल. सारा, आपण जी ब्रह्ममुहूर्तावर साधना केली होती, तर त्यावेळी श्रीसुक्त कसं करता येईल? म्हणजे की नुसतं 11 वेळा म्हणायचं सकाळी उठून का काय? ब्रह्ममुहूर्तावरती म्हटलं तर नथिंग लाईक दॅट. म्हणजे आणखीनच वेगळ्याच काय म्हणूया लेवलला घेऊन जाईल ते. तर ब्रह्ममुहूर्तावरती त्याच पद्धतीने म्हणायचं, जसं आपण नेहमी म्हणतो तसं. आणि दुसरं, मग ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जर श्रीसुक्त करणार असेल तर मेडिटेशनची सुद्धा गरज नाही, इतकं ते पॉवरफुल होईल. 3 किंवा 11, 3, 7, 11 या टप्प्यात म्हणावं. टप्प्यांवर म्हणजे 3:30ला सुरू करून एक साधारण 3:30ला म्हटलं तर खूपच छान, म्हणजे आयडियल टायमिंग 3:30ला श्रीसुक्त म्हणणं आहे.
अच्छा, तसं एक 11 दिवस करून पाहायला पाहिजे. हो नक्की. नाही म्हणजे आणि मी म्हटलं तसं की अनुभव छोटे छोटे म्हटलं तरी खूप आहेतच, म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्नच नाहीये. आता जसं त्यांनी सांगितलं की कधीही म्हणजे ते क्विकली चालू होतं की एखादं टेन्शन येतंय, किंवा आता फॉर एक्झाम्पल हिच्या नातीच्या जन्माच्या वेळी सकाळपासून ती ऍडमिट झाली होती, सून माझी, आणि मग ते दिवसातनं किती वेळा हनुमान चालिसा म्हटलं गेलं आणि श्रीसुक्त म्हटलं गेलं, म्हणजे अल्टरनेटिव्ह चाललं तर श्रीसुक्त झालं की हनुमान चालिसा, मग परत Correct. श्रीसुक्त. कारण ते उगाच म्हणजे आपण म्हणतो ना, वैरी चिंती मन चिंती ते वैरी न चिंती, अशा हा नको हा त्या म्हटलं डोक्यात नको गोष्टी आता. त्याच्यापेक्षा इथे म्हणजे मनही गुंतलं जातं आणि ऑफकोर्स त्याची एनर्जी आजूबाजूला तयार होते असं आहे नक्कीच ना. नक्कीच. तर ब्रह्ममुहूर्तावर मी नक्की ते झाल्यावर कळवते तुला. हो अगदी अगदी. हा. ते सो 3 आणि 7 वेळाही एक चालतं मिनिट का? एक मिनिट. हो हो चालतं ना. मला म्हणजे 11 11 वेळा वेळाच आवडतं, केलं. पण कसं आहे अच्छा, 3-7 असं पण चालतं. 3-7 पण चालतं. हो ओके. हो. आणि मग पौर्णिमा टू पौर्णिमा करायचं का पौर्णिमेपासून 11 दिवस? दोन्ही करू शकतो, दोन्ही दोन्ही त्याचे करू पाठ आहेत. हा, एक 11 दिवसाचा पाठ आहे, एक पौर्णिमा टू पौर्णिमा आहे. दोन्ही ओके. चालेल. पण YouTube वर ते ऐकलं तर काय होईल? सध्या तू शिकवत नाही तोपर्यंत. हा, दोन गोष्टी असतात. ऐकण्याने काही होत नाही असं मी म्हणत नाही, पण YouTube वरचं ऐकू नका, कारण ते श्रीसुक्त वैदिक श्रीसुक्त म्हटलेलंच नाहीये, ते गाणं म्हणून म्हटलंय. ते चूक आहे तसं नाही, पण त्यांना माहितीच नाहीये. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेन YouTubeचा, ज्याच्यामध्ये चुकीचं श्रीसुक्त म्हटलंय, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की म्हणजे मुद्दामून सांगेन की का असं कसं काय लोक करू शकतात, आणि त्याच्यावरती हजारो कमेंट्स आहेत, त्यांचे हजारो व्ह्यूज आहेत, आणि लोक प्रेमात आहेत. पण असू द्यावेत, म्हणजे माझं म्हणणं नाही त्यावर. पण त्याच्यामध्ये आहे, आपल्याला ती ऋचा माहिती आहे, लक्ष्मीम नाशयाम्यह असा एक शब्द येतो ना त्याच्यामध्ये. सो ते जे श्रीसुक्त आहे युट्यूबवरचं रेकॉर्डेड, ज्याच्यामध्ये लक्ष्मीम नाशयाम्यह असं स्पष्ट म्हटलंय, मी लक्ष्मीचा विनाश करते, असं ती बाई 10 वेळा अरे बापरे. म्हणते. तर मला माहिती नाही काय झालं असेल तिचं, पण ठीक आहे म्हणजे मग असं नकोच चुकीचं ऐकायला. आहे, म्हणून युट्यूब ऐकू नका असं मी सांगेन. युट्यूबवरती बरं गेय आहे, गाणं आहे, आणि श्रीसुक्त हे गाणं नाही, श्रीसुक्त हा नाही मंत्र नाही आहे. नाही. अपर्णा अभ्यंकरचं पण आहे ना, अपर्णा अभ्यंकरांनी मी ऐकलं नाहीये गायलेलं, म्हणजे त्यांचंही आहे. हा सांगते व्यवस्थित, त्यांचंही हा, आहे म्हणजे व्यवस्थित. गाणं योग्य अयोग्य असेल असं नाही मी म्हणत, तिचं गायन आणि सूर परफेक्ट आहेत, पण ती लक्ष्मी नाशयामी म्यह असं स्पष्ट म्हणते. अरे बापरे. तर ते अलक्ष्मी नाशयामी असं आहे. असे छोटे छोटे भेद माहिती नसतात, संस्कृत माहित नसेल. हा योगिनी. प्रश्न आहे एक. हा, प्रश्न विचार. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं, म्हणजे जसं आता तू म्हणालीस की ब्रह्ममुहूर्तावर हे केलं तर जास्त छान त्याचा परिणाम होईल, किंवा असं कधी कधी सहज मनात येतं की आपण आता ना आज पौर्णिमा आहे की आज अमावास्येपासून 11 दिवस श्रीसुक्त म्हणूया वगैरे. तर मग प्रत्येक वेळेला असा काही संकल्प असला पाहिजे का, आपण जस्ट असं म्हणजे आपल्याला वाटलं किंवा असं पण म्हणू शकतो? म्हणजे छान प्रश्न आहे. दोन गोष्टी सांगते. पहिले तर आहे ना, म्हणजे शक्तीचं जागरण किंवा विशेषतः समृद्धीच्या साधना या रात्री करण्याचा प्रघात आहे. म्हणजे ज्या शक्ती आणि समृद्धीच्या साधना आहेत, ह्या मध्यरात्री 12:30, 12, 1, 3:30 अशी सगळ्या ऑड वेळांना तर अप्रतिम काम करतात. पण ते 7 वाजता आपण संध्याकाळी दिवे लागणीला लक्ष्मी येते तेव्हाही आपण त्या करूच शकतो. त्यामुळे वेळ हे एक आहे. आणि गंमत अशी आहे, मगाशी जे म्हटलं भुक्तिम मुक्तिमच्या प्रदायिनी, तर या सगळ्या मंत्रशास्त्रांची श्रीसुक्त त्याला अपवाद नाही. त्याची सुरुवात संकल्पाने होते, आणि एक दिवस ते संकल्प विरहित होतं. ती अवस्था खूप महत्वाची, की आपल्याला त्याचीच गोडी लागते. ते गाण्याची गोडी लागणं, हे जे प्रेमात देवता पाडतात, ती एक वेगळी अवस्था आहे. आणि तसं जर वाटलं तर अजिबात गरजच नाही संकल्प करायची. सुरुवातीला मी संकल्प का सांगते, की आपल्याला आपल्या म्हणण्यातून काहीतरी घडतं याचा आनंद महत्वाचा आहे ना. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला मी काहीतरी केलं आणि हे घडलं, मी हे करू शकले, माझ्याकडून म्हणजे देवीचीच आराधना, पण माझ्याकडून हे कार्य झालं बाबा, की मला हे हवं होतं, माझा हा संकल्प पूर्ण झाला, माझ्या नवऱ्याचं अमुक अमुक झालं, मुलाचं तमुक तमुक झालं. हा आनंद खूप महत्वाचा आहे, जो आपण
आपण एका सामान्य आयुष्यात, हम्म. एका सामान्य जगाचा भाग आहोत. आणि मग त्या आनंदानंतर अशी अवस्था येते की आता असं कळतं की अरे मला मागायची गरज नाही, मला सगळंच देते, आता कशाला मी संकल्प करू. ती अवस्था येते तर ती नॅचरली येऊ द्यावी असं. आधीच असं फार आध्यात्मिक कोणाला करून टाकू नये की काही इच्छा बिच्छा काही ठेवू नका, असं मी कधीच सांगत नाही. भरभरून इच्छा ठेवाव्या, कारण तेच तेच श्री सांगते ना की तुमच्या इच्छापूर्तीसाठी मी आहे. तर इच्छा उपभोगा आणि ते उपभोगल्यावर असं कळेल की हा ठीक आहे, हे तर काय आता येतच आहे आपल्याकडे असं. मग सारा पुढचा प्रवास होईल. नाईस. सारा हा श्री सुक्त एक आपल्या ग्रुपवरती तुम्ही म्यूट वर आहात. हा येते ऐकू? हो येत आहे. श्री सुक्त रेकॉर्ड करून पाठवू शकशील का आपल्या ग्रुपवरती? आपल्या ग्रुपवरती आहेच, श्री सुक्ताच्या ग्रुपवरती आहे. दोन हे आहेत ना रुचा अशा त्यामध्ये सिंगल हा हा तशा प्रॅक्टिसच्या. आता आपण जे वर्कशॉप घेऊ ना त्याच्यात मी ते फुल करते आणि मग टाकते. नाही पण सारा पण दिलाय अबंडन्सच्या त्या ग्रुप वरती. आहे का माझ्या आता लक्षात नाही, बघते. आहे बघते. फुल आहे. हो टाकते मग आहे. कुठे पण पाठवलंय आपल्या ग्रुपवरती असेल. कोणाकडे असेल, जर समजा कोणाकडे असेल तर त्यांनी परत जरा ग्रुपवरती शेअर करा ना. मी चेक करते. आधीच्या आपल्या श्रीसुक्ताच्या ग्रुपवरती मानसीताई तुम्हाला सापडेल, मी पाठवते. एक हे झालं की पाठवते. हा चालेल. हा नाईस. कुठे पाठवशील ते पण सांग सारा. हा त्याच्यात महत्वाचं हेच आहे की श्रीसुक्ताचा जो ऑडिओ आहे, म्हणजे इथे कमेंट मध्ये आलाय त्याच्यापर्यंत सांगते की हा जो ऑडिओ आहे हा वर्कशॉप पार्टिसिपंट साठी आहे. सो तो वर्कशॉपच्या ग्रुपवर टाकलाय, तो त्याच्याच वर टाका. कारण तो आपण जनरल म्हणजे काय म्हणूया जनरल फॉरवर्ड्सला तो वापरत नाही, त्याच्यामुळे तो वर्कशॉप ग्रुपवरतीच टाका. हो चालेल ना, निघायचं असेल कोणाला निघू शकतात. आणि काही प्रश्न असतील तर विचारा. म्हणजे त्या उत्तरातनं बऱ्याच गोष्टी येतात. हा मैथिली आय गेस सागर, एक मिनिट हा, सागर त्यांचा हात वर होता, ते दिसत नाही. हॅलो. हा बोला. माझा प्रश्न असा होता की आता श्रीसुक्त जे आहे त्याचे कारण ते आहे, ऐकू नाही येते तुमचा आवाज. ऑलमोस्ट माझे वडील. हा बोला. आता ऐकू नव्हतं येत मला. आता येतोय? आता येतोय? हा येत आहे. ओके. तर ते श्रीसुक्त जे आहे ते संस्कृत मध्ये असल्यामुळे त्याचे काही आघात आहेत ठरलेले. हो बरोबर. हा तर माझे आई वडील आणि आजोबा तिघही म्हणतात, पण ते आघात बरोबर आहेत का नाही हे मला माहित नाही. ते ऐकून मला म्हणजे त्याची जी सुरुवात आहे, तुम्ही जी मगाशी सुरुवात जी सांगितली ती मला थोडीशी ओळखीची वाटली. त्याच्यामुळे मला अंदाज आला की हे श्रीसुक्तच आहे. कारण माझे जे आजोबा आहेत ते रेल्वेत होते, पण त्यांचे वडील भिक्षुक होते. सो त्याच्यामुळं त्यांच्याकडं पूर्णपणे म्हणजे त्याची संहिता वगैरे सगळी आलेली आहे. पण त्याचे जे आघात तुम्ही जे म्हणलात ते मला ऐकायची म्हणजे खूप इच्छा आहे आणि करायची पण इच्छा आहे ऑब्व्हियसली. हो आपण जेव्हा प्रश्न त्याच्यावरती होता. हो वर्कशॉप मध्ये ना आघातांसहितच शिकवतो. ओके. प्रश्न असा होता की ते 12 नंतर करणं योग्य आहे का? म्हणजे जसं व्यंकटेश स्तोत्र जसं आहे 12 ते 2 ते 12 वाजता म्हणतात. हो करेक्ट. सो तसं काही याचं आहे का? मेन म्हणजे असं नियम नाही, पण लक्ष्मीच्या हे जे आहे ना श्रीसुक्त बेसिकली सांगते ही तंत्राची साधना आहे, तांत्रिक साधना आहे ही. खरं म्हणजे आपण ती मंत्रासारखी करतो म्हणून ती 7ला पण चालेल, पण ती तांत्रिक साधना असल्यामुळे 12च्या ऑड वेळेला केली तर अजून त्याचं काहीतरी वेगळं दिसून येतं असं. कारण त्या शक्ती तेव्हा जागृत असतात. हो चांगलंच अगदी. ओके थँक्यू. हा आणि त्याने आघातांचं सांगितलं तर येस, आपण जे वर्कशॉपला शिकवतो तेच मेन त्याच्यासाठीच शिकावं लागतं. आणि मगाशी एक प्रश्न पर्सनल ह्याच्यावर आलेला, त्याला उत्तर देईन की ह्या ज्या सगळ्या मंत्र साधना असतात ना, म्हणजे युट्यूबचा पण एक उल्लेख झाला,
तर कुठेही ऐका, हे फक्त इथेच आपण सांगतो असं नाही. तर ह्याची एक हे जे असतं ह्याची एक पद्धत आहे, हे कोणाकडून तरी शिकावं लागतं तर ते फळतं असं एक म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही गुगल आणि युट्यूबवरनं शिकाल तर त्याच्यानी त्या गोष्टी नाही घडत ज्या आपण इकडे घडवतो, अशा अर्थी 2-3 अर्थी. कारण भारतीय संस्कृती ही गुरुकुल हा मोठा विषय, मोठा शब्द आहे, पण ती गुरुकुल पद्धती सांगते की ते एकाकडून दुसऱ्याकडे गेलं पाहिजे, अशा एका व्यक्तीकडून ज्याने त्याचा वैयक्तिक अनुभव घेतलाय, अभ्यास केलाय, साधना केली, जे काही असेल, प्रत्येकाची लेवल वेगळी असते. म्हणून आपल्याकडे ती गुरु शिष्य परंपरा ही जी आहे, तर तशा पठडीत ते गेलं म्हणजे इकडून तिकडे ते गेलं तर ते जास्त फलदायी, ते फळतं म्हणतात ना, किंवा ते लाभतं म्हणतात ना. मंत्रशास्त्रांच्या बाबतीत मंत्रांची दीक्षा घेतली जाते, तसं अगदी दीक्षा नाही तरी ते कोणाकडून तरी शिकावं आणि उपयोगात आणावं, अशी पद्धती आहे भारतीय संस्कृतीची. आणि त्याला गिव्हिंग रिसिव्हिंगचा पण एक लॉ आहे, अनेक लॉ लागतात तिकडे, पण त्याच्यातला हा एक. आणि कोणाचे काही प्रश्न आहे? गुरु आहेस सगळ्या ह्याच्यामध्ये. थँक्यू. गुरु शब्द खूप मोठा आहे, पण नाही, थँक्यू. पण खरोखरच आहे, म्हणजे की कारण ते ऍक्च्युली कसं आहे ना, त्याचे ऍक्च्युली संस्कृत माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्या संधी किंवा त्याची एक्झॅक्टली. कशी फोड करायची ते कळत नाही. तर ते कळणं गरजेचं, आणि ते जास्त म्हणजे मी 2-3 ठिकाणी पण बघितलं, तर ते मला तेवढं मनाला म्हणजे किंवा आपल्याला असं ते रेझोनेट होतं म्हणते ना तुझे, भिडलं नाही. तसं नाही झालं त्यांच्यावर. ते जितकं तुझ्याबरोबर होतं आमचं, म्हणजे माझं तरी होतं. सो मला बऱ्याचशा गोष्टी आहे जे तुझ्याकडनं शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये शिवतांडव आहे, त्याच्यामध्ये एक ते विष्णू सहस्त्रनाम, महाशिवरात्रीला शिवतांडव करूया. आणि दुसरं माहितीये का काय आहे आणखीन, ते व्यंकटेश स्तोत्र शिकायचंय, आणखीन ते देवराज्य सेवेमान कालभैरव अष्टक, तेही एक जर त्याचे ते आघातासकट असतं आघातासकट, हो हो. तसं ते शिकायचं. म्हणजे ते जे शिकवतोय ना तू, ते खूप म्हणजे छान आहे. म्हणजे ते श्रीसूक्त तर किती वेळा केलंय आपण, 3-4 वेळा, जितक्या वेळा झाल्या तेवढ्या वेळा मी होते. आणि आता हो, तू नेक्स्ट सगळ्यालाच, हो नक्की. हो नाही, तो आता जे तुम्ही म्हणालात ना ते त्याचा थोडासा रेफरन्स सांगेन, की आपण जेव्हा इथे द हिलिंग लॅब आणि संवादमध्ये जेव्हा श्रीसूक्त शिकवतो, मी शिकवते असं मी नाही म्हणणार, इथे जेव्हा शिकवलं जातं अशा अर्थी, तर ते का फळतं, का लोकांना त्याचे परिणाम दिसतात, कारण वैयक्तिक माझा एका एका म्हणजे फक्त मंत्रशास्त्र नाही, अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास असल्यामुळे मी ते सगळे संदर्भ जोडते, की स्वरयोग, की सुवर्ण रज म्हणजे स्वरयोग आलं, योगशास्त्र आलं, मग हरिणीचे अनेक रेफरन्स आहेत, हिरण्याचे अनेक रेफरन्स आहेत. असं जर मंत्र शिकलात, कुठेही असे जर मंत्र शिकलात तर त्याची अनुभूती येईल. शब्दशः अर्थ गुगलवर मिळेल, ट्रान्सलेशन मिळेल, पण त्याच्याने तुम्हाला ते नाही मिळणार जे घडायला हवं असं. तर त्याच्यासाठी कोणीतरी या क्षेत्रातलं ज्यांना माहिती आहे असं कोणाकडून हे शिकावं निश्चितपणे. आज आणि एकदा काही म्हणून घे ना. प्रश्न आहे का? सारा. हा, हॅलो, ऐकून येते? हा भारतीत आहे. ओके. मगाशी कोणाचा तरी प्रश्न होता. हा हॅलो, हा बोला. अनघा बोलते, अनघा खाग. हा नका ताई, बोला ना. बाबल्या इकडे. मी श्री सुक्त वर्कशॉप केलेलं नाहीये, पण मी तुझं रामरक्षा वर्कशॉप एप्रिलमध्ये केलं होतं. आणखीन कधीच मी श्लोक म्हणजे कुठलेच वर्कशॉप केलं नव्हतं, ते एक केलं. आणि तुझ्याकडनं ते वर्कशॉप झाल्यानंतर पूर्ण उच्चार करणं वगैरे, तसं माझी एक मैत्रीण पल्लवी जोशी, तिने मला 1-2 महिने पूर्ण माझ्याकडनं करून घेतलं. ती USA ला आहे आणि मी इंडियात आहे. रोज रात्री आम्ही बसायचो. आणखी मी पहिल्यांदा काहीतरी 1-2 गोष्टी डोक्यात ठेवून मी रामरक्षा सुरू केलं म्हणायला. पण नंतर तू जे म्हणालीस ना, की जी अवस्था येते की आपण इतकी गोडी लागते रामरक्षेची की आपल्या डोक्यात असे काही हे नसतं स्वतःचं की काय हवंय किंवा काय. आणि खरोखर ती अवस्था माझी आता आलेली आहे गेले 2-3 महिने, की काहीही मनात न धरता रामरक्षा मी रेग्युलर म्हणते. त्यामुळे इतकं छान वाटतं मला. आणि जेव्हा आता तुझं श्रीविद्येचं वर्कशॉप आलं, त्यामुळे मी इतक्या महिन्यांनी परत आता ते जॉईन करते. तर ते म्हणजे या विषयाची आवड निर्माण झाली, नाहीतर मला आधी कधीच मी या विषयाकडे वळली नव्हती किंवा काय असं. तर त्याच्यामुळे थँक्यू. हो, थँक्यू. सारा, म्हणजे एकंदरीत तू सगळ्यांनाच अगदी वेगळ्या जगामध्ये नेऊन सोडलेलं आहेस.
आणि दुसरी गोष्ट की गुरु हा वयाने काही त्याचा हे नसतं, गुरु हा गुरु आहे, छोटा मोठा काही नाही. सो सॅल्यूट टू यू. थँक्यू. पण वेळ मात्र खूपच लावलेस हे सर्व ऐकायचं. सारा, एक छोटा प्रश्न फक्त. आपण जेव्हा संकल्प लिहितो तर आपली साधना झाल्यानंतर त्या कागदाचं काय करायचं? अनेक गोष्टी करता येतात. जर आपण म्हणजे क्रिस्टल मध्ये वापरणार असतो तर क्रिस्टल ठेवावेत कागदावरती निश्चितपणे. आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचं नॉर्मल विसर्जन करतो तसं निर्माल्यात टाकू शकतो तो आपण निश्चितपणे. आणि कशा प्रकारचे म्हणजे उदाहरणार्थ रेग्युलर आपण संकल्प लिहून काही करत असतो तर ते डायरी सारखं ठेवू शकतो त्या तेवढ्या कालावधीसाठी. पूर्ण झाल्यावरती मग त्याचं निराकरण करावं असं. नाईस. आणि काही प्रश्न आहेत का? श्री सुक्त मंत्र श्री हो माझा प्रश्न होता, मला एक विचारायचं होतं. मी उशिरा जॉईन झाले, मला जरा म्हणजे डोक्यात जरा गेलं आणि असं झालं. तर आता हे जे तुमचं झालं ते मला कुठे कसं बघायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल? मी रेकॉर्डिंग ग्रुपवर टाकते, मी अपलोड करते आणि टाकते. थँक्यू. आणि हा केव्हा असेल तो तुम्ही कशावर टाकाल? वर्कशॉप केव्हा असेल साधारण? वर्कशॉप ऍक्च्युली अगदी लगेच प्लॅन करतोय, कारण श्रीविद्या आता चालू केलं. तर श्रीविद्येत अनेक जण आहेत जे श्रीसुक्त शिकलेले नाहीयेत, तर त्यांच्यासाठी मी घेणारच होते. तर साधारण आज तारीख पुढच्या आठवड्यात वगैरे घेऊया आपण. 8 दिवसाचं आहे, रविवार टू रविवार असं घेऊया. असं असतं का? ओके. हा, म्हणजे रविवारी चालू करते मी सहसा. ते रविवार हा श्रीचा वार आहे कारण त्यामुळे. आणि वेळ म्हणजे 9:30ची वेळ असते. अच्छा, ओके, ठीक आहे. थँक्यू. फक्त रविवारी आपल्याला वेळ थोडी बदलावी लागेल, कारण रविवारी श्रीविद्या वर्ग असतो, तर ती वेळ आपण म्युच्युअली ठरवूया. ओके, ठीक आहे. मी मनीषा बोलते, मनीषा सूर्यवंशी. हा बोला ना. मला पण इंटरेस्ट आहे, मी पण करेल वर्कशॉप. हो नक्की. मला म्हणजे माझं नाव घे त्याच्यामध्ये. मला तुम्ही तिकडेच आहात, दुबईला आहात आता? हो तिकडेच आहे. ओके, चालेल. तू कुठे आली आहे? मी आले न्यूझीलंडला. अच्छा, ओके, चालेल. फलश्रुती घ्या मात्र. मी यावेळी फलश्रुती ऍड करेन, आहे माझ्या डोक्यातही. कसं श्री काम करते, माझी अनेक वर्ष इच्छा होती की ब्राह्ममुहूर्तावरती ह्या सगळ्या वर्कशॉप साधना सगळं घ्यावं. ते काही म्हणजे आता इंडियात राहून इंडियाच्या लोकांना ब्राह्ममुहूर्तावरती शक्य होत नाही सगळ्यांना. म्हणजे मला तर खूप आवडेल श्री सुक्त ब्राह्ममुहूर्तावरती घ्यायला. ब्राह्ममुहूर्त याचा अर्थ सूर्योदयाच्या आधीचा 1-1.5-2 तासाचा काळ. आणि त्याच्यात घ्यायचं तर वेगळंच आहे, म्हणजे घेताना एक आनंद मिळतो तो वेगळा आहे. तर ते पूर्ण झालं. आता मी अशा टाइम झोन मध्ये आहे की मी ब्राह्ममुहूर्तावरती साधना घेते. तुमच्याकडे रात्र असते, पण माझी इच्छा पूर्ण झाली की ब्राह्ममुहूर्तावरती वर्कशॉप घेण्याच्या. सगळे वर्कशॉप आता ब्राह्ममुहूर्तावर माझ्यासाठी असतात, त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आहे. वृषाली. हॅलो, काय म्हणते? मी ठीक आहे. सो मला तुला एक जनरल असा क्वेश्चन विचारायचा होता. मी ऑडिबल आहे? हो. ओके. की मी तुझा हनुमान चालिसाचा वर्कशॉप केलेला, विच वॉज रिअली नाईस. आणि मी अजून सुद्धा हनुमान चालिसा म्हणते जसं तू सांगितलेलंस. सो मला तुला एक जनरली असं विचारायचं, आता तू श्री सुक्ताचं घेतेस तर आता आपण जेव्हा हे संकल्प करतो काही मॅनिफेस्टेशनसाठी, तर आपला प्रारब्ध हा किती लिमिटेशन आणू शकतो ह्या मॅनिफेस्टेशनवर? तुझा अभ्यास असल्यामुळे मला असं वाटलं की तू हे म्हणजे सांगू शकशील. व्हेरी नाईस क्वेश्चन, इंटलेक्च्युअल क्वेश्चन. प्रारब्ध किंवा आपण ज्याला कार्मिक गोष्टी म्हणतो, तर येस, मॅनिफेस्टेशनला डिले होत असेल, मॅनिफेस्टेशन मध्ये काही अडथळे येत आहेत, तर ते बऱ्याचदा कार्मिकच असतात, प्रारब्धातलेच असतात. जेव्हा आपण मंत्रशास्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही हिलिंग थेरपीज हे सगळं करतो, तेव्हा आपण कळत नकळत, आपल्याला माहीतच असतं कार्मिक प्रारब्ध असं नाही, पण आपण अननोईंगली या सगळ्याचा परिणाम त्या प्रारब्धाचा जो एक ब्लॉक आहे, ऊर्जेचा एक एनर्जी ब्लॉक आहे, त्याच्यावरती सुद्धा होतो. तो डिझॉल्व्ह होण्यावरती होतो. त्याच्यामुळे प्रॉस्पॅरिटीचे ब्लॉकच बाजूला होतात आणि म्हणून प्रॉस्पॅरिटी आपण म्हणतो ना की अचानक सगळं यायला लागतं.
की तोपर्यंत काहीतरी ते अडकवत असतं. तर येस, प्रारब्ध मध्ये येतं, पण ते कमी पण करता येतं, दोन्ही अर्थी. ओके, कमी करता येतं. तू हो हो, म्हणते की अगदी डिव्हॉल्व 100%. करू शकतो आपण. अगदी 100%. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी देते, एखादा हेल्थ इश्यू असेल तर चॅन्टिकनी त्याचा जो इफेक्ट कमी होऊ शकतो किंवा तो आजार कम्प्लिटली जाऊ शकतो, युआर सेइंग? दोन्ही गोष्टी होऊ शकतात. कम्प्लिटली जाऊ शकतो, पण असं त्याचं गणित नाही की हे केलं की हे जाणारच, असं मी कधी क्लेम नाही करणार. पण जाऊ शकतो. त्याला आपण वैयक्तिक किती एफर्ट्स घेतोय हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि दुसरा मुद्दा असा की आपण प्रारब्ध नलिफाय नाही करू शकत. जे आहे ते आहे, त्याचे भोग असतील ते असतील, पण ते मला खूप स्मूथ होऊन जातात, की मला त्याच्यातला क्लेश, त्यातला त्रास, की ऍडिशनल स्ट्रेस नाहीये. की आधी पाठदुखीचा एक स्ट्रेस होता, आता म्हणजे ते ठीक आहे, आता मी ते कॅरी करून बाकीच्या गोष्टी करू शकते, असं काहीतरी. सो ती अवस्था डेफिनेटली येते, तसं स्मूथनेस येतो गोष्टींमध्ये. ओके, थँक्यू सो मच. येस. इवन सारा ना, मला सांगायचं की इवन त्यातला जो आपला अनुभव पण कमी, म्हणजे त्रास जाणवत नाही जरी असला तरी तो आपला सहज हे होतोय त्यातून. नाही जाणवत की आपण ओशो मेडिटेशन घेतोय, ओशोच्या भाषेत सब स्वीकार अवस्था येते, की जे काही चाललंय की ठीक आहे, आय ऍक्सेप्ट. सो ही सब स्वीकार अवस्था मंत्रशास्त्र नक्की आणतं. म्हणजे तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असा, की असं काही त्याचा परिणामच होत नाही आपल्यावर, असं ते क्लिअर होतंय असं. येस, चांगल्या अर्थी की आपण खूप शांत राहतो. लोकांना असं वाटतं की काय चिल्ड आउट आहे, किल्ला काही पडलेलीच नाही, किती गोंधळ चाललेत, पण आपण राहतो तसे खरंच. सारा, हे प्रारब्धाविषयी जे तू बोललीस तर त्याला एक म्हणजे अनुषंगाने मी एक अनुभव सांगू का? हो, सांगा. हे आपलं जे हनुमान चालिसाचं वर्कशॉप झालं आणि त्यावेळी जे तू सांगितलं होतंस की 11 आठवडे दर मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा शनिवारी आणि 108 किंवा 100 किंवा 108 वेळा किंवा 111 वेळा हनुमान चालिसा म्हणायचं. तर माझी म्हणजे काय मी म्हणेन, अभिमानाची गोष्ट नाहीये, खरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझं ना असं कुठलाही संकल्प घ्यायला मी घाबरते. कारण ते सुरुवात केली की हजारो अडचणी येतात आणि काही ना काहीतरी होतं आणि मग मला त्या म्हणजे प्रत्येकाला नाही 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 म्हणताना कंटाळा येतो आणि मग तो ड्रॉप होतो प्रोजेक्ट. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे म्हणजे. आणि म्हणून मी कुठलाही असं उपवास धरत नाही किंवा हे धरत नाही आणि म्हणजे जेवढे दिवस होईल वगैरे तसं. तर त्याच्या आधी फक्त एकदा मी मागे उल्लेख केला होता याचा की कनकधारा स्तोत्र रोज 13 वेळा असं 130 दिवस मी म्हटलं होतं. त्याच्यानंतर मी हे हनुमान चालिसा सुरू केलं. मी म्हटलं नाही, आपल्याच्याने का होत नाही, आठवड्यातून एकच दिवस म्हणायचंय, ठीक आहे 108 वेळा आपण म्हणून बघूया, एक दिवस म्हणून बघूया, म्हणून मी सुरुवात केली. आणि मग म्हणता म्हणता आता माझी 2 11ची आवर्तनं पूर्ण झाली. तर मी असं म्हणेन की त्या श्रद्धेने म्हण किंवा जे काय म्हणजे आता झालं असेल ते, तर मी असं म्हणू शकेन की हा जो माझा प्रकार होता प्रारब्धातला, कशाने असेल म्हणजे माझा आळशीपणा म्हणशील किंवा काही जे काही, किंवा विरोधाला म्हणजे आलेल्या अडचणींना तोंड न देणं किंवा तोंड देण्याची ताकद नसणं, काही भाग म्हणू शकेल, पण हा प्रारब्धाचाच भाग होईल ना. आता इतक्या वर्षापासून मी ते म्हणजे अनुभवतीये. तर हा मात्र असं मला वाटतंय की हा भाग तरी निघालाय. म्हणजे आता ह्याच्या पुढे जर का असं कोणी काही मला सांगितलं तर मला आवडेल ते करायला किंवा असं तेवढं भीती नाही वाटणार किंवा टेन्शन नाही होणार. तर तू म्हणतेस त्याप्रमाणे मंत्रशास्त्राने हा प्रकार खरोखर म्हणजे हे होऊ शकतो, निर्माण होऊ शकतो. नक्कीच होतो, खूपच प्रमाणात अनुभव आला म्हणजे मला. आणि स्पीड मध्ये होतो, म्हणजे त्याला असं खूप कष्ट नाही करायला लागत. म्हणजे आता असं झालंय की खरं मागच्या बरोबर 31 तारखेच्या डिसेंबर 31ला संपलं ते सेकंड आवर्तन 11 ह्याचं. आणि आता दर मंगळवारी, अरे नाही तुझा मंगळवार नाही का, मग नको मंगळवारी नको, आपण बुधवार. मग आता मला सांगायला लागतंय की म्हणजे मंगळवारी मी नाही करत आहे. आणि परवाच म्हणजे मिस्टरही म्हणाले की तुझं ते मंगळवारचं चालू कर म्हणे. आता आमच्या डोक्यात एकदा फिट बसलेला आहे की मंगळवारी तुला सुट्टी द्यायची, काही विचारायचं नाही. तर म्हणजे मला गंमत वाटली की आता उलट्या बाजूने म्हणजे जे विरोध होत होता तो अगदी जवळजवळ पाठिंब्याच्या स्वरूपात पुढे येतोय. म्हणजे तर विचार करते या मंगळवारपासून सुरू करायचा, बघूया. आलाच मंगळवार उद्यापासून. मी काय म्हणते सारा,
शनिवारी म्हणायचं ना ते? नाही, मंगळवार. हनुमान चालीसा मंगळवार. मंगळवार, गुरुवार. शनिवार हा मुंबईच्या हनुमानाचा वार आहे. मग आपण मुंबईत राहतो ना, मुंबईचा हनुमान चालेल ना. मुंबईचा हनुमान आहे, पण मंगळवार हा खरा हनुमान आहे. विचारलं होतं, मलाही विचारलं होतं बऱ्याच लोकांनी इथल्या की असं कसं तुम्ही शनिवारी म्हणायचं ना हनुमान चालीसा. म्हणजे शनी आणि हनुमानाची आहे गोष्ट, पण तरी सुद्धा तो कालाच्या ओघात मुंबईला शनिवार. कारण माहितीये का, मी शनिवारी म्हणते म्हणून मी तुला म्हणते. चुकीचं काही नाहीये त्यात, चुकीचं काही नाहीये, पण मंत्रसिद्धीतला जो भाग आहे तो मंगळवारशी जोडलेला आहे. पण हे मात्र नक्की त्रास जाणवत नाही. उत्तर दिलं होतं की म्हटलं नाही, शनिवारी म्हटलं तो बिझी असतो ना हनुमान, मग माझ्या ऐकत नाही, तो त्याचं लक्षच असतं माझ्याकडे, म्हणून मी शनिवारी तमाम जनता असते त्याच्या मागे, आपण मंगळवारी म्हणून घ्यायचं. त्याच्यामुळे मंगळवारी तो शांत, मी शांत, त्याच्यामुळे आमच्या दोघांचं जमतं व्यवस्थित असं सांगितलं. हॅलो स्वरा. हा बोला ना सुधाताई. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी तुझ्या दोन्ही वर्कशॉप केले, श्रीसुक्ताचं केलं आणि हनुमान चालीसाचं पण केलं, आणि त्याच्याप्रमाणे मी पाठ पण केले दोन्हीचे. मला खूप चांगले अनुभव आले दोन्हीचे. पण आता काय होतं, हा झाल्यानंतर मी तो केला वर्कशॉप, तो झाल्यानंतर मग आता मनात काय होतं की ते त्याचं सतत पठण चालू असतं, आणि काही वेळेला श्रीसुक्ताचे काही रुचा आठवतात आणि काही वेळेला हनुमान चालीसा मधले आपोआप तोंडात नाही येत राहतात. तर असं मिक्सअप होत राहिलं तर काय होतं? काही होत काही नाही, ते होणारच, मिक्सअप होतं. मंत्रशास्त्राची पुढची अवस्थाच आहे, आपण वैखरीतनं सुरुवात करतो आणि मंत्र परेमध्ये जातात. परेमध्ये याचा अर्थ ते बॅकग्राऊंडला चालूच राहतं, की तुम्ही कुठेही, किंवा जसं मगाशी कोणीतरी सांगितलं की खूप काहीतरी एकदम संकट आलं की आपोआप हनुमान चालीसा चालू होते आपल्याकडे, म्हणजे डोक्यात ती चालूच होते, तो धावा म्हणतो ना आपण. तर ते काही वाईट नाही त्याच्यात, आणि त्याचे काही दुष्परिणाम तर नक्कीच नाहीत. तर तसं होऊ शकतं. आपल्याला वैयक्तिक ते करायचं असेल तर मग ठरवून की या दिवशी मी हे करणार, असं आपण करायचं ते, पण ते चालू राहतच. आता मी ठरवून केलेलं नाहीये नंतर, पण आपोआप ते सकाळी उठल्याबरोबर उठायच्या आधी एकदा, आणि रात्री झोपायच्या आधी एकदा, आणि नंतर मग संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एकदा, असे 3-3 वेळेला दोन्ही होऊन जातात. हनुमान चालीसा पण होतं आणि श्रीसुक्ताचं पण होतं. तर म्हणजे असं डोक्यात कसे श्रीसुक्त म्हणत राहिले की त्याचे लक्ष्मीचे विचार सतत येत राहतात ना मनात, किंवा हनुमान चालीसा म्हणजे हनुमानाचं सतत मनात तेच घोळत राहतं. तर असं होत नाही माझं, दोन्हीचं एकदम एकाच वेळेला दोन्हीचं असं, म्हणून मला वाटतं की काय नाही नाही, दॅट्स ओके. सारा, हाय, मे आय? हा, येस येस. हाय, खूप छान माहिती दिली तुम्ही, थँक्यू. मी तुमचा अटेंड पहिल्यांदाच करते आहे. स्वप्ना कुलकर्णीकडून मला तुमचा रेफरन्स मिळाला, सो व्हेरी थँकफुल टू स्वप्ना ऑल्सो. मला विचारायचं होतं, श्रीविद्या आणि श्रीसुक्त ह्याच्यामध्ये फरक काय आहे? म्हणजे अगदीच नाही प्रश्न. नाही, योग्य प्रश्न आहे, आणि येस फरक आहे. प्रश्न झालाय ना पूर्ण विचारून? हो हो. हा, फरक आहेच त्याच्यामध्ये. मुळात श्रीविद्या म्हणजे काय हे अगदी पटकन सांगते, की मुळात मंत्र एक असतात, प्रत्येक मंत्राची विद्या असते. ही सिस्टीम आहे वेदांची किंवा मंत्रशास्त्राची. विद्या हा जास्त करून त्रिगुणात्मक किंवा तंत्रामधला पार्ट येतो. दशमहाविद्या ऐकलेल्या असतील तर तंत्रशास्त्रामध्ये दशमहाविद्या येतात. तंत्र म्हटलं की एकदम चेहरे आपले गंभीर होतात, तसं काहीच नाही. तंत्राचा मी सोपा अर्थ नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते. तंत्र म्हणजे टेक्निक, की एखादं मशीन चालू करायचं आहे, की मला हीटर चालू करायचं आहे, एसी चालू करायचं आहे, तर त्याचं एक टेक्निक आहे. मग तेच टेक्निक तुम्ही टीव्हीला वापरता का नाही? तेच टेक्निक गॅस चालू करायला, इस्त्रीला वापरता का नाही? प्रत्येक यंत्राचं वेगळं टेक्निक आहे. दॅट इज तंत्र. त्याला आपण टेक्नॉलॉजीज म्हणतो, तंत्रज्ञान म्हणतो. तंत्रज्ञानामध्ये तंत्र शब्द फार आवडतो लोकांना, आणि मग तो भारतीय संस्कृतीतलं तंत्रशास्त्र आलं की एकदम लोक घाबरून जातात. तर तसं काही नाही, तेच आहे, ते तंत्रज्ञान आहे, तेच तंत्रशास्त्र आहे. तर तंत्रशास्त्र असं म्हणतं की यंत्रानुसार माझी सिस्टीम बदलते. हे यंत्र असं चालू करा, ते तसं चालू करा, ते तसं चालू करा. त्याचं जे मॅन्युअल म्हणतो, म्हणजे त्याची जी माहिती, किंवा एखादी देवता आहे त्याची माहिती देण्यासाठी, किंवा त्या देवतेला कसं पोचायचं, आवाहन कसं करायचं, याच्यासाठी मंत्र येतात. सो मंत्र ऍक्ट लाईक एक सिस्टीम सांगते थोडक्यात. सो मंत्र म्हणजे एखादा मोबाईल नंबर, त्या देवतेपर्यंत पोहोचण्याचा मोबाईल नंबर काय असेल तर मंत्र. मग त्याच्यात एक्सटेन्शन असतं काही क्रमांकांना, ते एक्सटेन्शन म्हणजे बीजमंत्र. ही श्रीचा एक्सटेन्शन आहे श्रीम,
आणि तिचा फोन नंबर आहे श्रीसुक्त, असं लक्षात घ्यायचं. मोबाईल नंबर इज फोन नंबर इज श्रीसुक्त. तर हे एक्सटेन्शन पर्यंत झालं. मग त्याचं यंत्र येतं की आता ह्याचं काहीतरी मांडणी कशी करायची. आणि ती मांडणी करत असताना यंत्र, मंत्र, तंत्र या तिन्हीची एकत्रित सांगड घातली जाते. ती विद्या, विद्या म्हणजे एज्युकेशन. सो तुम्ही एखादं शिकलात की आता त्याच्यात आणखी आवड निर्माण झाली की मी श्रीसुक्त शिकले, आता मला हे देवी, ही शक्ती, हे सगळं काय आहे हे अजून जाणून घ्यायचं, त्याच्यात आणखी खोलात जायचंय. तर त्याच्या विद्या येतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षामध्ये उल्लेख येतो नादसंधानम संहिता संधी स एषा गणेश विद्या, सैषा गणेश विद्या. तर ती गणेश विद्या नादयोगाशी जोडलेली आहे, जी अथर्वशीर्षामध्ये येते. त्याचा एक छान व्हिडिओ आहे युट्यूबवरचा माझा, मी टाकीन तो. तर तशी गणेश विद्या, अशी प्रत्येक मंत्राची विद्या आहे. शाबरी मंत्रांची शाबर विद्या आहे, श्री सुक्ताची श्री विद्या आहे. म्हणजे त्याच्यात डिरेक्ट श्री हे एवढंच कॉमन आहे. अदरवाईज श्री विद्या ही ललिता सहस्रनाम, सौंदर्य लहरी, खड्गमाला, श्री सुक्त, अक्षर जपमाला अशा अनेक संकल्पनांवर आधारित आहे. सो बेसिकली श्री विद्येची जी मेन कॅरेक्टर आहे, श्री सुक्ताची जी मेन आहे ती श्री ही डेइटी. श्री विद्येची जी मेन आपण ज्याला नायिका म्हणू ती म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी, महात्रिपुर सुंदरी, वेगवेगळी नावं आहेत. ललिता सहस्रनाम जिच्यावरती लिहिलं गेलं, जिची 1000 नावं आहेत, सहस्रनाम, तर ते श्री सुक्ताचा मुख्य विषय आहे, तिची आराधना. आणि अर्थात श्री विद्या, श्री विद्येचं तेच आहे, म्हणजे समृद्धीची, भुक्ती मुक्ती दोन्ही मार्ग तिचेही सांगितलेले आहेत. पण विद्या हा आणखी इनडेप्थ सिलेबस आहे असं तुम्ही थोडक्यात म्हणू शकता. की मंत्राने सुरुवात करणं म्हणजे एक सर्टिफिकेशन, एक एंट्री पॉइंट किंवा एक एंट्री घेणं त्या स्कूलमध्ये, ज्युनियर सिनियर आपण करतो. आणि मग ग्रॅज्युएशन जायचं असेल तर विद्या, ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचायचं तर ती विद्या. विद्याचा दुसरा अर्थ विद शब्द येतो. एक छोटा मी व्हिडिओ टाकलेला, तो त्याच्यात हे सांगितलं होतं की विद म्हणजे जाणणे, जे विज्ञानात आहे, जे वेदांमध्ये आहे, दोन्हीमध्ये एकच शब्द आहे पण दोन्ही एकमेकांच्या विरोधात उभे आहेत असं होता कामा नये. कारण विद म्हणजे जाणणे, टू अंडरस्टँड, टू नो. सो विद्या म्हणजे तुम्ही श्री बद्दल माहिती वाचलीत, शिकलात, हे केलं, आता ते जाणून घ्यायची अवस्था आहे. अवस्था म्हणजे आता त्याची स्टेप आहे की ते जाणून घ्या, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग होऊ द्या. की मी हिच्याकडनं हे शिकले, आता त्याचा माझा वैयक्तिक अभ्यास जर झाला नाही तर त्याचे परिणाम लिमिटेड असतील ना. मग माझा अभ्यास होतो, मग ते प्रोसेस करतो आपण, नॉलेज प्रोसेसिंग होतं. जसं पदार्थांचं प्रोसेसिंग होतं, फळभाज्यांवरती प्रक्रिया म्हणतो आपण त्याला, प्रक्रिया होतात. ते झाल्यानंतर जे काही तयार होतं ते विद्या, इंग्लिशमध्ये आपण नॉलेज इमर्जेस असं म्हणतो. तर ती विद्या निर्माण होते ज्याच्यात अनुभव असतात. मी आता जे सगळं बोलले 1 तास, ते तुम्ही ऐकलं, ती तुमच्यासाठी फक्त इन्फॉर्मेशन आहे, ती विद्या नाही. त्याच्यात विद्या येतच नाही, त्याला विद्या म्हणत नाही. तर हे फक्त इन्फॉर्मेशन और डेटा कलेक्शन झालं की ओके, साराकडनं मला आज हा डेटा मिळाला. मग आता त्याची विद्येमध्ये परिवर्तन करायचं तर मला हे शिकलं पाहिजे, आणि म्हणून तिथे अध्ययन येतं. मग एक अध्यापक येतो, एक अध्ययन घेणारा, त्याला टीचर, स्टुडंट, गुरु, शिष्य काही नावं द्या, असे 2 व्यक्ती येतात, तिथेच हे सगळं विद्या स्वरूपात जातं अशा अर्थी. करेक्ट. मग वैयक्तिक साधना असू शकते, पण विद्या हवी असेल तर कोणाकडून तरी आपण शिकतो. येस, अगदी बरोबर. माझा पुढचा एक छोटा प्रश्न असेल. हो नक्की. मग मला जर शिकायचं असेल तर आधी मी श्रीसुक्त शिकणं आणि मग श्रीविद्या शिकणं हे जास्त संयुक्तिक आहे? नाही, तसं नाही मी म्हणणार. कारण मी म्हटलं असं की फक्त श्रीसुक्तावरच ते आधारित नाहीये, त्याच्यात बाकी बरंच आहे. ललिता सहस्रनामे, अमुक तमुक, श्रीयंत्र आहे. मुळात श्रीयंत्र आणि सेक्रेट जॉमेट्री हा श्रीविद्येचा मुख्य विषय आहे. की श्रीयंत्राच्या कुठल्या पॉइंटवर कुठली आराधना करायची, असं छोटे छोटे त्याच्यात दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही सायमल्टेनियसली करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच्या श्रीविद्येमध्ये काही जण असे आहेत की जे श्रीसुक्त शिकलेलेच नाहीयेत, त्यांनी काही फरक काहीच पडणार नाही. फक्त तुम्हाला ते श्रीसुक्त जर नुसतं म्हणायचं असेल तर ते म्हणता येणार नाही, एवढंच. आणि श्रीविद्येमध्ये श्रीसुक्त म्हणायला लागतच नाही, त्याच्यामध्ये वेगळ्याच देवता येतात. त्याच्यामध्ये गणेश, बाला, राजश्यामला सगळ्या वेगळ्याच देवता आहेत. सो तिथे श्रीसुक्त आपण म्हणतच नाही, फक्त श्री हा कॉमन आहे म्हणून. पण येस, म्हणजे ते श्रीविद्या करणार असाल तर श्रीसुक्त सुद्धा शिका सायमल्टेनियसली, असं तर त्याची जास्त मजा येईल. मग तुम्ही घेणार आहात? हो, मी पुढच्या रविवारपासूनच प्लॅन करते. कारण म्हटलं ना, श्रीविद्येतलेच अनेक जण आहेत की ज्यांना करायचं आहे. तर संडे आपण चालू करू. श्रीविद्या कालच चालू झालंय. कोणाला श्रीविद्या जॉईन करायचं तर ते करू शकतात. फक्त इंट्रो सेशन झालंय, ज्याचं रेकॉर्डिंग आहे.
आणि तुम्ही ते नेक्स्ट संडे पासून जॉईन करू शकता. आणि श्री सुक्त 8 दिवसांची कार्यशाळा असते, ऑनलाईन असते. तर ती आपण संडे टू संडे अशी घेतो. बरं, थँक्यू. हो, थँक्यू. माधवी ताई. हॅलो सारा. येस, बोला. खूप छान माहिती मिळाली. ऍक्च्युली मगाशी झालेलाच प्रश्न होता माझा की श्रीविद्येसाठी श्रीसुक्त केलेलं जास्त चांगलं का, त्याचं उत्तर मिळालं. पण मला अजून एक अनुषंगाने असा प्रश्न होता की तू सुक्ताचा अर्थ सांगितलास, तसं सुक्त असतात, स्तोत्र असतात, अष्टक असतात, कवच असतात. तर ह्या सगळ्यांचे म्हणजे कशासाठी काय करावं हे वेगवेगळं आहे. म्हणजे श्रीसुक्त जसं तू प्रॉस्पॅरिटी साठी सांगितलं, तसं कवच हे मेनली संरक्षणासाठी किंवा नजर दोष वगैरे असं ज्यांना त्रास होतात ते करतात. तर कवचावरती पण तू काही करशील का? म्हणजे आता आपण देवी ही देवता घेतली तर देवी कवच पण बरेच जण वाचतात. तर मला वाटतं रामरक्षा हे रक्षा म्हणजे ते रक्षा कवच कवच आहे, हनुमान चालीसा हे कवच आहे, आणि रामरक्षा कवच आहे, कालभैरवाचं कवच आहे, बरीच आहेत, देवी कवच आहेच आहे. तर ते देवी कवचावर पण तू म्हणजे विचार कर, कधी केलंस तर नक्की जरूर. म्हणजे मला ऍक्च्युली हे पण करायचंय श्रीसुक्त, पण आता ते मी करीन. पण एक कवच पण म्हणजे ह्याच्यात फरक काय असतो, अष्टक, कवच आणि स्तोत्र, हे जरा अगदी थोडं थोडक्यात सांगितलंस? सांगते. हो, अगदी थोडक्यात सांगते. मंत्रशास्त्र जे आहे, मंत्रशास्त्रामध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी येतात, म्हणजे त्याच्या टाइप्स म्हणूया, पद्धती म्हणूया, वेगवेगळे प्रकार म्हणूया, की कवच येतं, फट मंत्र येतात, स्वाहा मंत्र येतात, बीज मंत्र येतात, स्तोत्र येतं. स्तोत्र आणि मंत्रांमध्ये बराच फरक आहे. सूक्त येतात. असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी येतात. मंत्रशास्त्राचा भाग आहे, एक मोठं मंत्रशास्त्र, त्या आकाशाखाली हे सगळ्या गोष्टी. तर प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, त्याच्या देवता अर्थात वेगळ्या वेगळ्या असू शकतात. एकाच देवतेचे मंत्र, स्तोत्र, कवच असं असतंच, म्हणजे बाय डिफॉल्ट असतं. जसं गायत्री मंत्र सूर्याचा पॉप्युलर आहे, पण सगळ्या देवतांचे, दत्त गायत्री आहे, गणेश गायत्री आहे, लक्ष्मी गायत्री, सगळ्या देवतांचे गायत्री मंत्र आहेत. तर कुठल्या गोष्टीसाठी काय वापरायचं याचे आराखडे आहेत. म्हणून कवच जसं आहे नाव सजेस्ट करतं, प्रोटेक्शन याच्यासाठी. तर ऍक्च्युली जेव्हा मुक्तांगण सुरू केलं, म्हणजे आजची जी संकल्पना होती की सगळ्यांनी गप्पा मारायच्या, शेअरिंग करायचं, प्रश्न विचारायचे, आणि या आपण ज्याला आध्यात्मिक क्षेत्र, स्पिरिच्युअलिझम म्हणतो, या क्षेत्रामध्ये हे असे अनेक प्रश्न असतात ना, की प्रत्येकालाच काही अगदी स्पिरिच्युअल होऊन 24 तास साधना करायची असं नाही, पण प्रश्न तर असतात, उत्सुकता तर असतेच असते. तर त्यालाच उत्तर देण्यासाठी आपण हे करत होतो. आणि त्याच्यात तुम्ही लकीली सांगितलात तो मुद्दा, की मी हे सांगणारच होते की पुढच्या न्यूमूनचा विषय तुम्ही सुचवले तरी मला आवडेल. अर्थात सगळे विषय एका दिवशी नाही घेता येणार, पण आपण मंत्र आणि कवच हा विषय घेऊ शकतो, म्हणजे इंट्रोडक्शन सारखं. मग कवचावरती कार्यशाळा स्वरूप घ्यायची असेल तर एखादं कवच निवडून घेऊ शकतो, किंवा विविध कवचांची ओळख अशी एक कार्यशाळा आपण घेऊ शकतो, कारण खूप आहेत. आणि प्रसिद्ध कवच जे आहेत, कवच हे सुद्धा पुन्हा एकदा गूढ वाङ्मयामध्ये येतं, ज्याला ऑकल्ट सायन्स म्हणतात. ऑकल्ट याचा अर्थ सामान्य बुद्धिमत्तेला ज्याचे अर्थ कळत नाहीत आणि ज्याला लोक अंधश्रद्धा म्हणतात, ती सगळी तर्काच्या पलीकडची शास्त्र म्हणजे ऑकल्ट, म्हणजे गूढ, जे लोकांना कळत नाही आणि लोक त्याला नावं ठेवून मोकळी होतात, कारण ते तर्कात बसत नाही. त्याचं म्हणणं असं आहे की तुमचं तार्किक जे डोकं आहे ना, जे तुम्ही लावताना व्यवहारात, ते बंद करा आणि माझ्याकडे या, तर तुम्हाला मी मदत करू शकतो. अशी ऑकल्ट सायन्स कामं करतात. दत्ताचं तर फेमसच आहे, म्हणजे दत्त संप्रदाय अख्खा वाचलात तर सगळं गूढ आहे ना, त्याच्यामध्ये गूढ आहे, चमत्कार आहेत, हे सगळं याच्यामध्ये येतं. तर ते तसं काम करतं कवच, की रामरक्षेनी प्रोटेक्शन होतं का, मी प्रयोगशाळेत सिद्ध नाही करू शकत अनफॉर्च्युनेटली, पण प्रोटेक्शन मिळतं. अफाट लोकांचे अनुभव आहेत की जबरदस्त रक्षा कवच मिळतं. तर तसं ते कवच काम करतं. पण आहे, कवच वाङ्मय हा इंटरेस्टिंग विषय, सो थँक्यू एक सजेस्ट केल्याबद्दल. आणि काही प्रश्न आहेत का? अगं सारा, माझे डोळेच नुसते मिटतात त्या यंत्राकडे पाहिलं का. काहीतरी सांग त्राटक मला. त्राटक करताना. हो. नाही मिटले पाहिजे, तेच ठरवायचं. सहसा म्हणजे ग्लानी आणि ट्रान्समुळे सुद्धा येऊ शकते, पण सहसा काही कार्मिक गोष्टींमुळे अशा गोष्टी होतात. ते करायचा प्रयत्न करायचा, त्याच्यासाठी त्राटकाची प्रॅक्टिस करायची, ती येईल. म्हणून आपण 1 आठवड्यामध्ये घेतोय ना गॅप.
स्लो ठीक जायचं. आहे, बघू आता उद्या परवाच्या ह्याच्यात काय होतंय ते. नाही तर सारखे डोळे बंद होतात माझे. झाकलेच होईल. जातात डोळे. ओके, थँक्यू, थँक्यू. नमस्कार, धन्यवाद. येस. खूप सुंदर माहिती देतेस. मला तर खरं म्हणजे यातलं काहीच माहित नाही, पण तू घेतेस आणि मी ऐकते, असं झालंय ते हल्ली. श्रवणम कीर्तनम आपण बघितलं होतं ना, की श्रवणाने हा. सुरुवात आहे, त्यामुळे हो. हरकत नाही, तिथूनच सुरुवात आहे. खरं नाही, म्हणजे श्रीविद्या आपल्या वगैरे मला काहीच ग्रुपमध्ये माहित नाही, पण तू घेते मग मी नाही, करते, असं आहे. नक्की नक्की. आपल्या ग्रुपमध्ये ओके, थँक्यू. भारती आता बोलतेय, तिचं एक उदाहरण आहे की तिने सांगितलं ते खरंच आहे. तिला ह्याच्यातली काहीही माहिती नाही, पण ज्या श्रद्धेने ती करते ना, त्यांनी तिला एकदम फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स मिळतात. म्हणजे आपल्याला माहिती असलीच पाहिजे तर आपल्याला रिझल्ट्स मिळतील असं नाही. हे भारती माझ्या समोर मोठं उदाहरण आहे की ती ज्या श्रद्धेने करते त्या श्रद्धेने मी सुद्धा करत नाही. मी म्हणते बघू करायलाच हवं का, इतके प्रश्न मनात येतात, आत्ता नको उद्या बघू, असं असं काय काय आपण त्याच्यात, हे माहिती आपल्याला, हे आपण नंतर करू, हे आपल्याला माहिती नाही, हे अधिक, असं आपल्या खूप प्रश्न, आणि त्याच्यातनं आपण एक लॉजिक वापरून काहीतरी वेगळंच करतो. ती लॉजिक बिजिक सगळं बाजूला ठेवते, करायचंय ना मग करायचं, जस्ट फॉलो. आणि म्हणून तिला खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. म्हणजे वर्कशॉप्सला पण तिला दरवेळेस असा अनुभव येतो ना की तिला इतकं वेगळं काहीतरी तिला मिळतं जे आपल्या कोणालाच आतापर्यंत माझ्या मते मिळालेलं नसेल. कारण ती लॉजिक वापरत नाही. यालाच जोडून सांगेन की किंबहुना दिस इज द राईट अप्रोच. म्हणजे आपण म्हणतो ना, कोऱ्या पाटीवरती अक्षरं जास्त उठून दिसतात, ती वापरून 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 त्याच्यावरती ते पांढरं पांढरं तयार झालं की अवघड जातं, ती सुंदर बनवणं अवघड जातं. तसं ते आपले तर्क, आपलं शिक्षण आणि आपली बुद्धिमत्ता फार मध्ये येते या सगळ्याच्या. आणि शिक्षण पद्धती तशी नाहीये ना, शिक्षण पद्धती वेगळ्या मार्गावरनं जाते की 2+2 4 एवढंच खरं आहे असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे ते अवघड जातं. तर कधीही बहिणाबाईचं उदाहरण आहे की बहिणाबाई सारखं श्रेष्ठ काव्य भल्या भल्या PhD लोकांना पण जमणार नाही कदाचित. तसं ते आहे की ते श्रद्धेने केलेल्या गोष्टी फार वेगळ्या फळतात. नक्कीच माझी आजी अशी होती. मला भारतीताईशी जेव्हा जेव्हा बोलते, माझ्या वडिलांची आई, ती अशीच होती, खूप श्रद्धेने गोष्टी करायची. आणि हे सगळं तिच्याचकडनं आलं. म्हणजे कर्मकांडामध्ये पूर्ण श्रद्धेने, श्रद्धापूर्वक पूजा अशी मी घरात याची देही याची डोळा बघितलेली आहे की तासनतास पूजा आणि त्याच्यामध्येच आनंद. पण तो आनंद आहे, असं की उरक नाहीये, तर त्याच्यामध्येच आनंद मिळू शकतो का, तो मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे मी सगळ्या चातुर्मास आणि ज्या ज्या वर्षभरात पूजा असतात त्या सगळ्या मी त्याच्याबरोबर केलेल्या आहेत. हरताळका, मग त्या पत्री आणा मंगळागौरीच्या, हे सगळं मी केलेलं आहे. तर ते कुठेतरी नकळतपणे संस्कार झाले. पण खूपच छान वाटतं आणि माझ्यात मला एवढा बदल दिसतो आणि मीच चाट पडते की खरंच मी ती होती का आणि आहे का. नाईस नाईस. चालेल, मी वर्कशॉपची माहिती तर ग्रुपवर येईल. आणि काही प्रश्न असतील तर विचारा. हेतू हाच आहे मुक्तांगण आपण दर पौर्णिमा अमावस्येला, की पौर्णिमेला फक्त कोजागरीलाच जागरण करावं असं नाही. खरं तर पौर्णिमेला जागरण करावं. पौर्णिमा ही म्हणजे पौर्णिमेचं ते रात्रीचं एनर्जी अनुभवणं हीच पर्वणी आहे. असं कोजागरीचं विशेष महत्व आहेच, पण शक्य झालं तर प्रत्येक पौर्णिमेला हे असं जागरण करावं. मला एक सांगायचं सरा की आता हे आपलं जे काही गेले वर्षभर सगळी जी चालू आहेत ना, म्हणजे वर्कशॉप घेतोय आणि त्याच्यामध्ये फक्त मला वैयक्तिक असं जाणवलंय की मला जे आतून वाटतं ना, आतून म्हणतो बघा, आतला आवाज किंवा ते मला कदाचित मे बी पहिलेही असेल, पण मला तेवढं कळत नव्हतं. आता माझा आतला आवाज मला सांगत असतो की हे कर म्हटलं की मी ते करून मोकळी होते, की मी त्याची वाट बघत नाही की अरे याचा काय होतील परिणाम, याला काय आपल्याला किती मिळेल किंवा काय, हा काहीच येत नाही डोक्यामध्ये. जस्ट वाटलं करायचं, करून मोकळी. म्हणजे ते कधी असं थांबवत नाही त्याला मी की अरे रे करावं का, मग ह्याला काय याचा वेगळा होईल का, मला याच्यापासून आपल्याला मिळेल की नाही, असं नाही. आलं डोक्यात आलं, घेतलं, केलं, मोकळं झालं. मग तो विषय संपून जातो तिथल्या तिथे.
म्हणजे ही जी एक आपण म्हणतो ना, काय म्हणतो काय, अशी पटकन डिसिजन घेण्याचं जे एक येतं ना, ते मला जास्त जाणवलं. म्हणजे ह्या वर्षभरामध्ये खूप जाणवलं. नाईस. मजा आली. असं स्पॉन्टॅनियस प्लॅन केलं मी मुक्तांगण आणि खूप मजा आली. मी आता सगळ्यांच्या कमेंट्स वाचेन, अजून वाचल्या नाहीये. इथे बरेच जण काय काय टाकतायत. थँक्यू. अमावस्याला पण असंच काही असणार आहे का रेग्युलर हो, मेडिटेशन? अमावस्येला मेडिटेशन ऍड करूया, एखादा विषय आणि त्याला अनुसरून मेडिटेशन असं. ओके. आणि मग आजचं मेडिटेशन तू नंतर मी टाकणार आहेस आता का? युट्यूबचं टाकते, लिंक टाकते आपल्या ग्रुपवरती. ते उद्या आज रात्री की आत्ता केलं तरी चालेल. मी लगेचच टाकते हे झालं की. ओके ओके ठीक श्रीम आहे. मेडिटेशन टाकते. ओके. थँक्यू सारा. हो, गुड नाईट ऑल. येस. बाय. बाय अजून सारा. अजून माझा थँक्यू. सूर्योदय व्हायचा आहे, सो मी अजून अरे ब्राह्म बापरे. मुहूर्तामध्ये आहे. आता होईल इकडे सूर्योदय, वेळ आहे. पण श्री सुक्त तू ह्याच्यावरती घेतलं तरी चालेल, ब्रह्ममुहूर्तावर. बघ सगळ्यांना कसं जमेल असं नाही, जमेल. विचारते, कारण हो बरेचसे वर्किंग हो आहेत ना. हा पण हा हा होईल म्हणजे. छानच वाटेल पण. ते तर काय वेगळाच प्रकार होईल. चालेल. आणि काही प्रश्न असेल तर विचारा. मी मेडिटेशन टाकते आता. नंतर रेकॉर्डिंग बंद कर. हो, थँक्यू. हाय सारा. हाय. जस्ट एक क्विक क्वेश्चन. हो, विचारा. आपण आता म्हणालो ब्रह्ममुहूर्त साधारण सूर्योदयाच्या 1 तास 1.5 तास आधी असतो. 1.5-2 तास आधी. 1.5 ते 2 तास आधी असतो. मी आता सध्या लंडन मध्ये आहे. तर जनरली इथे 8 वाजता वगैरे सूर्योदय होतो सध्या, बिकॉज ऑफ विंटर्स. समर आहे. हा, तिथे विंटर आहे. सॉरी. हा, बिकॉज ऑफ विंटर्स. तर मग इथला ब्रह्ममुहूर्त 5:30-6 असा कन्सिडर होईल का? बरोबर आहे. 3:40च? नाही, तिथल्या वेळेनुसार 3:30 ही जी वेळ आहे ना, ह्याचं एक वेगळंच गणित आहे. म्हणजे ज्या 3:30 ला मॅनिफेस्टेशन टाइम किंवा बरीच नावं आहेत, लुसिड ड्रीमिंग हा शब्द ऐकला असेल, तर या सगळ्यामध्ये 3:30 ही एक महत्वाची वेळ आहे. सो 3:30 वाजता करायची साधनं, म्हणजे तोही ब्राह्ममुहूर्ताचाच काळ आहे. तो तिथून प्रहर आहे अख्खा एक चालू होतो आणि तिथूनही करू शकतो 3:30 ते 5:30 साधारण या वेळेत. पण जसं तुम्ही म्हणाल की देशानुसार बदलतं सनराईजचं टायमिंग, तर त्यानुसार करावं, काहीच हरकत नाही. शक्य झालं तर 3:30, पण खूप ऑड होणार असेल, त्याचा खूप तब्येतीवर परिणाम होणार असेल, तर इट डझंट मेक सेन्स. त्यापेक्षा जे कन्व्हिनियंट आहे ते करावं. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. चल सारा, बाय. थँक्यू. गुड बाय. मॉर्निंग. बाय. मी मेडिटेशन टाकते लगेचच. शिवानीने टाकलंय का? शिवानी होती का? मला दिसली नाही आज. श्रीम या मंत्रावरती एक मेडिटेशन घेतलं होतं एकदा, ते टाकते. थँक्यू. येस.